Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. At the same time, welcome back to Impulse Batch. या पूर्ण सिरीजमध्ये आपल्याला PYQ बघायचे PYQ 2025. तुम्ही 2025च्या PYQ बद्दल एक गोष्ट ऐकली असेल की खूप टेक्निकल लेवलचे MCQ झालेत. थोडंसं IQ हाय करून तुम्हाला हे MCQ सॉल्व्ह करायला लागतात. नक्कीच सगळेच MCQ तसे नाहीयेत, बट प्रत्येक चॅप्टर मधले काही पॉइंट जे मागच्या 4 वर्षात कधीच विचारले गेले नव्हते ते 2025 मध्ये दिसून येतात. त्यामुळे आपल्याला त्याला कव्हर करणं फार इम्पॉर्टंट आहे. कदाचित तुम्ही आयोनिक इक्विलिब्रियाचा आपला वन शॉट पाहिला असेल, तर आता आपल्याला बघायचे 2025 चे PYQ. लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. Which from following formula is used to find the concentration of OH minus ion? OH minus ion concentration सांगणारा करेक्ट फॉर्म्युला कोणता आहे फॉर अ वीक मोनो ऍसिडिक बेस. इतकं डिटेल मध्ये बघू की जर कोणाला हे माहित नसेल वीक मोनो ऍसिडिक बेस, तर खरं तर तुम्हाला बेस वाचायचा आहे. बेस इज रिप्रेझेंटेड ॲज BOH. बेसला कसं रिप्रेझेंट केलेलं आहे BOH. मग मॅम मोनो ऍसिडिक म्हणजे काय? असा बेस की ज्यामध्ये एकच OH आहे. असा बेस की ज्याच्यामध्ये एकच OH आहे. समजा मी हा बेस घेतला NaOH किंवा मी बेस घेतला KOH, तर हे असे बेस आहेत की ज्याच्यामध्ये एकच OH आहे, त्यामुळे त्याला म्हणतात मोनो म्हणजे एकच. बेसची ऍसिडिटी मोजतात. बेसची काय मोजतात? ऍसिडिटी. म्हणून मोनो ऍसिडिक बेस म्हणायचं त्याला. बट जर तुम्ही CuOH ट्वाइस घेतलं तर याच्यामध्ये 2 OH आहेत, तर याला काय म्हणतील ते डाय. बेस आहे तर ऍसिडिटी मोजतील डाय ऍसिडिक बेस. समजा आपण घेतला AlOH थ्राइस, याच्यामध्ये किती OH आहेत? 3. हा बेस आहे तर त्याची ऍसिडिटी काउंट करतील ट्राय ऍसिडिक बेस. आयोनिक इक्विलिब्रिया या चॅप्टर मध्ये फक्त आपल्याला मोनो ऍसिडिक बेस म्हणजे ज्याच्यामध्ये एकच OH आहे त्यांना शिकायचं आहे. तर त्यामध्ये OH मायनस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं, तर डायरेक्टली डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे चॅप्टरच्या फर्स्ट पेजवरती आपल्याला सांगितलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स इज इक्वल्स टू C इंटू अल्फा. अगेन ऑस्टवर्ड डायल्युशन मधून आपल्याला माहिती आहे वी नो अकॉर्डिंग टू ऑस्टवर्ड डायल्युशन लॉ Ka इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर C. येस ऑर नो? सो मला काय करायचंय आता, अल्फाची व्हॅल्यू इथून फाइंड करून यामध्ये पुट करायची. सो अल्फा किती असणार आहे रे? √K/C. या अल्फाची व्हॅल्यू यामध्ये पुट करा, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स इज इक्वल्स टू C इंटू अल्फाच्या ठिकाणी काय लिहिणार आपण? √K/C. जो C बाहेर आहे त्याला आतमध्ये टाका. रूटच्या आतमध्ये गेल्यावरती तो बनेल C², आणि इकडे काय राहिलेलं आहे K/C. हा जो बाहेर कॉन्सन्ट्रेशन आहे तो रूटच्या आतमध्ये गेल्यावर काय होईल C², आणि सोबतच हा C यातल्या एका C ला कट होईल, तर फॉर्म्युला फक्त राहिला √C इंटू Ka. सो इकडून आपल्याला समजलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनसचे 2 फॉर्म्युले आहेत. एक आहे C अल्फा आणि दुसरा कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस असणार आहे √C इंटू Ka. तो आता कोणता फॉर्म्युला तुम्ही टिक करताय बघा. हा एक सिली मिस्टेक काय झाली आपली इथे, जर बेस असेल तर बेस साठी Ka नाही, काय लिहायला पाहिजे आपण? Kb. बेस साठी काय लिहायला लागणार आहे आपल्याला? Kb. ऍसिड असतं तर K, बेस साठी Kb, म्हणजे मला फक्त इथं Kbच्या टर्म्स मध्ये फॉर्म्युला लिहायचा आहे. याच्यातून आपल्याला हे पण समजतं जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस C अल्फा आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस पण काय आहे? C अल्फाच आहे, आणि कॉन्सन्ट्रेशनचा ऑफ H प्लसचा अजून एक फॉर्म्युला सेम असणार आहे C इंटू ऍसिड असेल तर Ka, बेस असेल तर Kb. मग कोणता फॉर्म्युला टिक करणार बघा आता. अंडर रूट वाले 2 फॉर्म्युले Kb इंटू C, ऑप्शन नंबर बी. ओव्हरऑल कॉन्सेप्ट पण सांगितली आणि आपण फॉर्म्युला पण टिक केलेला आहे. इज इट क्लिअर? ग्रेट. पुढे चला. सेकंड क्वेश्चन नंबर 2.
तुम्ही सोबत सॉल्व्ह केला तरी चालेल. व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस. H3O प्लस म्हणजेच हायड्रोनियम आयन, ज्यालाच आपण H प्लस असं सुद्धा म्हणू शकतो. H3O प्लस म्हणजेच हायड्रोनियम आयन, ऑल्सो रिटन ॲज H प्लस. आणि आत्ताच आपण बघितलेलं H प्लसचे दोन फॉर्म्युले असणार आहेत. एक तर असेल C इंटू अल्फा, नाहीतर H प्लसचा फॉर्म्युला असणार आहे √C इंटू KA. कोणत्या फॉर्म्युलाने हे न्यूमेरिकल सॉल्व्ह होईल? गिवन डेटा चेक करूया. आपल्याला दिलेलं आहे KA आणि दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन. KA आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे फॉर्म्युला नंबर 2. व्हॅल्यू पुट करा. √C ची व्हॅल्यू आहे 0.01 मोलार म्हणजेच 10⁻⁻². K ची व्हॅल्यू आहे 1.8 इंटू 10⁻⁻5. हे सगळं अंडर रूट आहे. सॉल्व्ह करूया चला. √1.8 इंटू 10⁻⁻5 -2 -7. पण स्क्वेअर रूट मध्ये जी पॉवर असेल ती नेहमी इव्हन ठेवा. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जी पॉवर असेल ती नेहमी इव्हन ठेवा. तर मला डेसिमल शिफ्ट करायला लागेल 18 इंटू 10⁻⁸. का? स्क्वेअर रूटच्या अंडरची पॉवर जर तुम्ही इव्हन ठेवली तर रूट काढायला इझी जाईल तुम्हाला. √18 उरेल इंटू 10 ची पॉवर या नंबरला फक्त 2 ने डिवाइड करतो ना, कारण स्क्वेअर रूट म्हणजे काय? रेज टू 1/2. रेज टू 1/2 म्हणजे डिवाइड बाय 2. तर त्याचं हाफ करायचं, तो त्याचा स्क्वेअर रूट असेल. परत या कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल्स टू √2 इंटू 9 इंटू रूटच्या बाहेर आलेली पॉवर 10 ची पॉवर -4. 9 2 चा 18. आता मला माहिती आहे √2 ॲज इट इज. √3 किती असणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ 9 किती असणार आहे? 3. स्क्वेअर रूट ऑफ 9 आहे 3 इंटू 10 ची पॉवर -4. √2 ची व्हॅल्यू 1.414 इंटू 3 इंटू 10 ची पॉवर -4. 4 3 चा 12. 3 1 चा 3 प्लस 1 4. अगेन 12 अगेन 4. 4.242 इंटू 10⁻⁻4 कॉन्सन्ट्रेशन आहे. सो युनिट असणार आहे मोलार. कोणतं ऑप्शन टिक करायचं आहे आपल्याला? अगेन ऑप्शन नंबर बी. ओके. कॉन्सेप्ट बघितलेली लास्ट स्लाइड वरती आपण. कुठून येतं हे? डिग्री ऑफ डिसोसिएशनचा जो पार्ट शिकला तुम्ही चॅप्टरच्या टेक्स्टबुकच्या अगदी त्या फर्स्ट पेज वरती, तिथून आपल्याला माहिती आहे H प्लस असू दे किंवा OH मायनस असू दे, फॉर्म्युला आहे C अल्फा. ऑस्टवर्ड डायल्युशन लॉचा यूज करून आपण 4 फॉर्म्युले बघितले. एक तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस अँड OH मायनस इज इक्वल्स टू C अल्फा, किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस और OH मायनस इज इक्वल्स टू √C इंटू बेस असेल तर KB, C इंटू ऍसिड असेल तर K. हे चारीच्या चारी फॉर्म्युले लक्षात ठेवा. एकतर फॉर्म्युला टिक करायला विचारतील किंवा अशा टाइपचं न्यूमेरिकल. लेट्स गो टू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट? जर ते कॉन्स्टंट म्हणत असतील तर ते कॉन्स्टंट K बद्दल बोलतात. पुढे म्हणतात ऑफ वीक मोनोबेसिक ऍसिड. ऍसिड बद्दल बोलतायत तर कॉन्स्टंट आहे तो Ka. दॅट डिसोसिएट्स टू पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे म्हणजे अल्फा. अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे 0.01%. इफ इट्स 0.02 मोलार म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन पण दिलेलं आहे. अल्फा दिलेला आहे 0.01%. पर्सेंट आपल्याला नको आहे. पर्सेंट नको असेल तर डिवायडेड बाय 100. वरती ऑलरेडी 10 की पॉवर -2 आहे, खालून वरती परत 10 की पॉवर -2. सो अल्फा आलं 10 ची पॉवर -4 आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.02 मोलार. डेसिमल शिफ्ट करा 2 इंटू 10 की पॉवर -2 मोलार. काय फाइंड करायचं आहे आपल्याला? K फाइंड करायचं आहे. म्हणजे ऑस्टवर्ड डायल्युशन लॉ वरून करणार. K इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर C. अल्फाची व्हॅल्यू 10 ची पॉवर -4 स्क्वेअर करायला विसरायचं नाही, इंटू C ची व्हॅल्यू 2 इंटू 10 ची पॉवर -2. किती येणार आहे हे? 2 इंटू 4 2 चा 8 -8 -2 -10. K इज इक्वल्स टू 2 इंटू 10⁻10. कोणतं ऑप्शन टिक करायचं आहे? अगेन ऑप्शन नंबर बी.
ऑस्टवर्ड डायल्युशन लॉ वरती क्वेश्चन चालू आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, क्वेश्चन नंबर 4. बघा काय काय गिवन मध्ये. 0.01 मोलार सोल्युशन ऑफ वीक ऍसिड हॅज pOH 11. वीक ऍसिड आहे म्हणतात. काय म्हणतात? वीक ऍसिड. ऍसिड इज रिप्रेझेंटेड ॲज HA. फर्स्ट स्लाइड वरती आपण म्हटलं बेस इज रिप्रेझेंटेड ॲज BOH. तसं ऍसिड इज रिप्रेझेंटेड ॲज HA. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड? कॉन्स्टंट विचारतायत म्हणजे के, ऍसिड साठी म्हणजे ए. पण के साठी अल्फा स्क्वेअर सी, मला कुठेही अल्फा दिसत नाहीये. सी दिसतोय आपल्याला. कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे? सी इज इक्वल्स टू 10⁻⁻² मोलार, 0.01 मोलार म्हणजे. पण के इज इक्वल्स टू आता आपण सॉल्व्ह केलेलं अल्फा स्क्वेअर सी, पण अल्फा कुठेही दिसत नाही. पण तुम्हाला दिलेला आहे पीओएच. ऍसिडचा पीओएच घेऊन काय करू? ऍसिडचा तर पीएच काढायला पाहिजे. सो पीएच प्लस पीओएच इज इक्वल्स टू काय असतं? बोर्डसाठी एक छानसं डेरिव्हेशन केलं असेल तुम्ही. पीएच प्लस पीओएच इज इक्वल्स टू 14. पीएच प्लस पीओएच इज इक्वल्स टू 14. मग मला सांगा पीएच किती असणार आहे? 14 - 11. पीएच किती असणार आहे? 3. पीएच किती असणार आहे? 3. आता एंट्रन्सच्या मुलांना माहिती आहे की याच्यातून कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कसं काढतात रे. जर अगदी बेसिक क्लिअर नसेल तर हा पॉइंट बघा, नाहीतर व्हिडिओला थोडंसं पुढे शिफ्ट केलं तरी चालेल. वी नो pH इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस. हा की नाही? मग pH ची व्हॅल्यू जर 3 दिली आहे तर 3 इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस झालं. करेक्ट? मग H प्लस फाइंड करायचं असेल तर निगेटिव्ह साईन पहिल्यांदा इकडे येईल. काही मुलांना वाटतं निगेटिव्ह साईन इकडे आली म्हणजे पॉझिटिव्ह झाली. नाही, इथे -1 आहे, मल्टिप्लाइड बाय -1. या साईडला आलं तर डिवाइड बाय -1 म्हणजेच अगेन -3. मायनसची साईन इकडे येऊन मायनसच राहणार आहे. पण लॉग इकडे आला तर काय बनणार? अँटी लॉग. काय बनणार? अँटी लॉग. पण अँटी लॉगचं नंतर बघू, पहिला एक एक जाऊया. साईन इकडे आणली, ती झाली -3 इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. जर तुम्ही मॅथ्सचे स्टुडंट असाल तर तुम्हाला माहिती आहे लॉग इकडे गेल्यावर काय होतो? 10 ची पॉवर. बेस किती आहे याचा? 10. मग 10⁻³ होतं. 10⁻⁻ काय झालं? ही पूर्ण व्हॅल्यू 10 च्या वरती गेली. -3 इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. हे झालं बोर्ड्स पॉइंट ऑफ व्ह्यू. हे झालं बोर्ड्स पॉइंट ऑफ व्ह्यू. पण एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यू काय सांगतं रे? जर तुम्हाला pH 3 आहे कळाला की H प्लस काय असतं? डायरेक्टली 10 ची पॉवर -3. pH 2 असता तर H प्लस किती असतं? 10 ची पॉवर -2. pH 1 असता तर H प्लस किती असतं? 10 ची पॉवर -1. सो जो pH आहे तेच 10⁻⁻ मध्ये फक्त निगेटिव्ह टाकायचं तुम्हाला. ठीक आहे, चला मग आपण H प्लस फाइंड केलं. मग H प्लस फाइंड करून काय फायदा आहे? आत्ताच आपण बघितलेलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल्स टू C इंटू अल्फा. मग याच्यातून मला अल्फा भेटू शकतो. अल्फा इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस अपॉन C. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आहे 10 ची पॉवर -3. C आहे 10 ची पॉवर -2. वरती जाऊन 10 ची पॉवर -1 असणार अल्फाची व्हॅल्यू. आता मला अल्फा पण भेटला, सी पण भेटला, तर मी के फाइंड करते. के इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर आणि सी ची व्हॅल्यू आहे 10 ची पॉवर -2. सो दिस इज 10⁻² into 10⁻², that is 10⁻⁴. So k is equals to 10⁻⁻4. Option number B. Option number B. सो ऍक्च्युली एवढं सॉल्व्ह करण्याचं रिझन एवढंच आहे फक्त की तुम्हाला जर बेसिक माहित नसेल तर सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेत चला. कुठली गोष्ट रटायची नाहीये. मला पहिल्यांदा त्यांनी पीओएच दिसला तर मी पुढचा वर्ड आधीच रीड केलेला वीक ऍसिडचा त्यांनी पीओएच दिलाय. ऍसिड साठी नेहमी पहिला काय करायचं? 14 - पीओएच तुम्हाला पीएच भेटेल. जो पीएच दिलाय तोच तुम्हाला H प्लस ची व्हॅल्यू सांगतो 10 की पॉवर -3. H प्लस दिलाय, वी नो H प्लस इज C अल्फा
सो अल्फाची व्हॅल्यू इज एच प्लस अपॉन सी. एच प्लस आत्ता काढला, सी आधीच दिलेला, अल्फा भेटला, अँड के इज अल्फा स्क्वेअर सी. किती साऱ्या कॉन्सेप्ट यूज केलेत बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हा आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट? अगेन के ची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. ऑफ फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड माहिती आहे सगळ्यांना. स्मॉलेस्ट कार्बोक्सिलिक ऍसिड इज कॉल्ड ॲज फॉर्मिक ऍसिड. HCOOH. हा पण एक वीक ऍसिड आहे म्हणून याचा उल्लेख इथं केलेला आहे. वीक ऍसिड आहे तो. इफ 0.2 मोलार कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे? 0.2 मोलार इज 3.2%. पर्सेंट मध्ये दिलेलं असेल तर ते पक्का असणार. अल्फा पर्सेंटेज नको असेल तर डिवाइड बाय 100 म्हणजे 3.2 इंटू 10⁻². व्हॅल्यू ऑफ के कसं फाइंड करणार सांगा. फॉर्म्युला सी दिलाय, अल्फा दिलाय, तर के इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. अल्फाची व्हॅल्यू 3.2 इंटू 10⁻² चा स्क्वेअर करायला विसरायचं नाही. अँड सी 0.2 2 इंटू 10⁻⁻1. आता याचा स्क्वेअर करा. 32 चा, 2 2 चा 4, 3 2 चा 6, 3 2 चा 6 म्हणजेच 12, 2 1 कॅरी, 3 3 चा 9 प्लस 1 10. 10.24 इंटू 10⁻⁻4 इंटू 2 इंटू 10⁻⁻1. देअरफॉर इकडे कंटिन्यू करूया आपण. के इज इक्वल्स टू या व्हॅल्यूला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे मला. ते असणार 20.48 इंटू 10⁻⁻4 -1 -5. कोणता ऑप्शन टिक करणार बघा. 10 ची पॉवर -5 नाहीये. ऑप्शन डी माझा मॅच करतोय. फक्त डेसिमल शिफ्टिंगची गरज आहे. 2.048 एकनी डेसिमल आत आला की 10 ची पॉवर +1 -5 + 1 इज -4. ऑप्शन नंबर डी ला टिक करायचंय. आय होप एक तर तुम्ही माझ्या सोबत सॉल्व्ह करताय किंवा माझ्या पुढे पुढे सॉल्व्ह करताय. फक्त आन्सर्स एकदा चेक करा सेम येत आहेत का आणि आपली मेथड सेम आहे का. क्वेश्चन नंबर 6. द pH ऑफ अ सॅम्पल ऑफ व्हिनेगर. व्हिनेगर म्हणजे ऍसिटिक ऍसिड CH3COOH. व्हिनेगर म्हणजे ऍसिटिक ऍसिड CH3COOH इज 3.76. बघा एका ऍसिडचा, ऍसिटिक ऍसिडचा त्यांनी pH दिलेला आहे. pH किती दिलेला आहे? 3.76. Calculate the concentration of hydrogen ion. Calculate the concentration of hydrogen ion in it in mole per dm cube. मग अशी मी तुम्हाला एक हिंट दिलेली. त्या हिंट मध्ये एकदम सोपा क्वेश्चन होता की जर pH 3 असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ किती असणार. काय सांगितलेलं? 10 ची पॉवर -3. 10 च्या पॉवर मध्ये pH ची व्हॅल्यू मायनस मध्ये घ्यायची. म्हणजे आत्ताही ती हिंट व्हॅलिड आहे का मॅम? आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल्स टू 10⁻³ पण असे ऑप्शन नाही आहेत तर तुम्हाला याला पुढे पण सॉल्व्ह करायला लागेल. दॅट इज इक्वल्स टू इथे 3 पॉइंट काहीतरी आलं म्हणून मला सॉल्व्ह करायला लागलं असतं. असं जर आलं असतं तर सॉल्व्ह करायला लागलं नसतं. तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही मॅथ्सचे स्टुडंट असाल तर 10⁻² म्हणजेच अँटीलॉग असतो. नसाल मॅथ्सचे स्टुडंट तर बायोचे स्टुडंट लक्षात ठेवा 10⁻² म्हणजेच काय असतं? अँटीलॉग. अँटीलॉग काढायचंय आपल्याला कोणाचा? -3.76. व्यवस्थित आहे का? आपण हे कसं काढणार आहे? अँटीलॉग ऑफ -3.76. पण मायनसचा अँटीलॉग कधीही बघितला जात नाही. मायनसचा अँटीलॉग बघायचा नाही तर त्याला ट्रिक आहे. अँटीलॉग ऑफ या मायनसच्या व्हॅल्यूला 2 भागात डिवाइड करायचं. एक पार्ट आहे -3 आणि एक पार्ट आहे 0.76. एक -3 आणि एक -0.76. पहिल्या व्हॅल्यू मध्ये करायचं -1, दुसऱ्या व्हॅल्यू मध्ये करायचं +1 आणि हा फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट इंडिव्हिज्युअली सॉल्व्ह करायचा आणि मग जोडायचा. म्हणजे कसं? दॅट इज अँटीलॉग ऑफ -3 -1 म्हणजे येणार -4 पण लिहायचं 4 बार. काय लिहायचं? 4 बार.
1 मायनस 0.76 किती येणार 0.24, पण लिहायचं 0.24. 0.24 म्हणजेच 0.24. आता मला या व्हॅल्यूचा अँटीलॉग बघायचा आहे, पण आपल्याकडे लॉग आहे का नाहीये. पण काही लॉग तुम्हाला पार्ट पाहिजेत, जसं की लॉग ऑफ 1 पार्ट पाहिजे, जो की असतो 0.0000 म्हणजे 0 रे. लॉग 2 0.3010, लॉग 3.4771 असे काही लॉग तुम्हाला पार्ट पाहिजेत. 3 नंतर लॉग 4 हा पार्ट करायची गरज नाहीये. 2 चा स्क्वेअर वरून तुम्ही काढू शकताय. सो किती येणार तो 0.6021. 2 चा स्क्वेअर करून तुम्ही तो काढू शकताय. लॉग 5 मात्र पार्ट पाहिजे 0.6990 पार्टच पाहिजे. लॉग ऑफ 6 पार्ट करू नका. कसं फाइंड करणार त्याला लॉग ऑफ 2 into 3. तुम्हाला 2 चा लॉग माहितीये, 3 चा लॉग माहितीये, लॉगचे रूल्स माहित आहेत. सो लॉग 6 जिथे लागेल तिथं काढून घ्यायचा. पण लॉग 7 पार्ट करायला लागेल. मी असं सांगते लॉग 7 आहे 0.8. पुढचा एक नंबर लॉग 7 काय आहे 0.8. लॉग 8 आहे 0.9. पुढचा एक नंबर. आणि मग मॅम लॉग 9 काय आहे पुढचा एक नंबर नाही 0.95 आहे तो. लॉग 9 काय आहे 0.595. पण तुम्हाला लॉग 9 पार्ट नाही असेल काही कारणाने तर तुम्हाला पार्ट करायची पण गरज नाही. कसं सॉल्व्ह करू शकताय तुम्ही त्याला लॉग ऑफ 3 into 3, कारण 3 3 चा 9 असतो. लॉग ऑफ 3 0.4771, परत त्याच्यात 4771 ऍड करायचं, तुम्हाला त्याचा लॉग भेटेल. अप्रॉक्स सांगतेय मी. आणि लॉग 10 किती असतो 1. लॉग ऑफ 10 किती असतो 1.0000. सो तुम्हाला हे काही लॉग पार्ट पाहिजेत कुठल्याही फर्दर फ्युचर कॅल्क्युलेशन साठी. फक्त प्राईम नंबरचे पार्ट करा रे, कारण बाकी सगळे मॅथमॅटिकल ब्रेननी तुम्ही काढू शकता. तुम्हाला लॉग 2 पार्ट पाहिजे, लॉग 3 पार्ट पाहिजे, लॉग 5 पार्ट पाहिजे, लॉग 7 पार्ट पाहिजे. बाकी कुठलाही लॉग तुम्ही काढू शकता. आणि लॉग 10 to the base 10 काय असणार आहे 1, तो आपल्याला माहिती आहे. आता अँटी लॉग बघायचा आहे मला 4 बार 0.24. पुढची व्हॅल्यू बघा 0.24 हा कोणाचा लॉग आहे रे. या व्हॅल्यूचा अँटी लॉग बघायचा आहे, म्हणजे मी बघणार 0.24 हा कोणाचा लॉग आहे. तर मला लक्षात येत आहे 0.24 या दोन व्हॅल्यूच्या मध्ये आहे. लॉग 1 आणि लॉग 2 च्या कुठली तर मधली व्हॅल्यू आहे. तर मी आन्सर मध्ये असं लिहू शकते माझा आन्सर 1 आणि 2 च्या मध्ये आहे, 1 to 2 च्या मध्ये आहे, इंटू 10 raised to power. हा जो नंबर आहे पुढचा डेसिमल पॉइंटच्या आधीचा ती त्याची पॉवर असते 10 raised to power -4. पण जर ऑप्शन आपण बघितले तर 1.97 हा मी बिलकुल टिक नाही करणार, कारण 1.97 म्हणजे जवळपास 2 आणि 2 असतं तर 0.3 ने चालू झालं असतं, राईट. पण हे तर 0.24 आहे, खूप मागे आहे 0.3 पेक्षा. सो हा टिक नाही करणार. 1.2 1 आणि 2 च्याच मध्ये सगळे ऑप्शन आहेत बघा. मग मला जर डाऊट आला की 1 आणि 2 च्या मध्ये एक्झॅक्ट कुठली व्हॅल्यू, तर मी अजून एक काय ट्राय करणार लॉग ऑफ 1.5 काढून बघणार, म्हणजे मला ऍटलिस्ट कळेल की 1.2 उत्तर आहे की नाही. लॉग ऑफ 1.5, पण लॉग ऑफ 1.5 म्हणजे 3 चा अर्ध असतं ना 1.5, म्हणजेच लॉग 3 मायनस लॉग 2. करेक्ट आहे का. लॉग 3 किती असतं 0.4771, लॉग 2 किती असतो 0.3010. हे झालं 1, 7 minus 1 6, हे झालं 7, परत 1, 0.1761. पण आपलं किती आहे 0.24, म्हणजे 1.5 पेक्षा मोठं उत्तर आहे. 1.5 पेक्षा मोठं उत्तर आहे, 1.2 पण येणार नाही. आता राहिले दोन ऑप्शन 1.7 आणि 1.8. तर आता हा अंदाज राहील आणि त्यावेळेचा लक फॅक्टर की तुम्ही हे कसं कॅल्क्युलेट करताय. जर मला माहितीये की माझा आन्सर लॉग ऑफ 1.5 पेक्षा मोठा आहे आणि 2 च्या मध्ये आहे, किती पाहिजे 0.24, हे आहे 0.30, तर आन्सर किती येणार आहे 1.738. कॅल्क्युलेट उलट करून बघायला लागेल. काही वेळा तुमचा आन्सर 1.8 पण वाटेल, पण हे खूप क्लोज ऑप्शन आलेत त्यामुळे परफेक्ट कॅल्क्युलेशनची गरज आहे.
पण ऑप्शन लांब असतील तर मात्र तुम्ही असं लॉग वरून जाऊ शकता. ठीक आहे. 0.17 येते 0.5 ला, थोडस पुढचा आन्सर 1.7. 1.5च्या पुढे कुठला आन्सर आहे? 1.7. ठीक आहे. परत एकदा सांगू काय केलं आपण याच्यामध्ये, पहा व्यवस्थित. आपल्याला पीएच दिलाय, H प्लस काढायचंय, 10 की पॉवर मायनस करून आहे तो पीएच लिहायचा आहे. 10 ची पॉवर म्हणजेच अँटीलॉग, मायनसचा अँटीलॉग काढत नाहीत म्हणून दोन भागात डिवाइड करायचं. -3 -0.7, एकामध्ये -1 एकामध्ये +1, -3 -4 झाला 4 बार, 1 -0.76 झालं 0.24. आता असं बघायचंय 1 ते 10 मध्ये असा कुठला लॉग आहे ज्याचं आन्सर 0.24 येते. तर लॉग 1 0 आहे आणि लॉग 2 0.30 आहे, म्हणजे 1 आणि 2च्या मधलं उत्तर आहे. मग 1 आणि 2च्या मध्ये तर 1.5 पण आहे. लॉग ऑफ 1.5 म्हणजेच लॉग ऑफ 3/2. लॉग 3 मायनस लॉग 2 करून 0.17 आलं. मग मला कळालं आन्सर 1.5 पेक्षा मोठं आणि 2च्या मध्ये, 1.5 पेक्षा मोठा आणि 2च्या मध्ये. पहिला ऑप्शन कट केला कारण तो डायरेक्टली 2 असल्यासारखे, 1.9 म्हणजे 2, त्यामुळे त्याला कट केलं. 1.2 ला कट केलं कारण 1.5 to 2च्या रेंज मधला पाहिजे, तो अवे आहे. मग 1.5 नंतरचं जस्ट क्लोज आन्सरला टिक केलं, काय आलं तो 1.7. क्वेश्चन नंबर 7 बघा. 2025 मध्ये होल चॅप्टर मध्ये एखादा क्वेश्चन चॅलेंजिंग आलाय, तोच तुमचा क्वेश्चन नंबर 5 होता. द पीएच ऑफ सोल्युशन चेंजेस फ्रॉम 4 to 5. आधी होता पीएच 4, नंतर झाला पीएच 5. ओके. देन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन ऑफ द सोल्युशन इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल? सिंपल क्वेश्चन आहे. सांगा आता H प्लस कसं काढायला शिकलोय आपण? 10 ची पॉवर -4. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कसं लिहिणार इकडे? 10 ची पॉवर -5. काय झालंय हे? कॉन्सन्ट्रेशन वाढलंय की कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय? -4 to -5 गेलंय, म्हणजे आन्सर कमी झालेला आहे. -4 to -5 आन्सर इज डिक्रीज. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस डिक्रीज. कितीने डिक्रीज झालंय हे? फॅक्टर ऑफ 10 ना. जर मी ह्याच्यामध्ये काय करणार, मल्टीप्लाय बाय किंवा डिवाइड बाय 10, ह्याला काय केलं मी, आहे त्या व्हॅल्यूला डिवाइड बाय 10, म्हणजेच काय, 10 ची पॉवर 1 वरती जाऊन -1 -5. सो डिक्रीज बाय फॅक्टर ऑफ 10 म्हणायचं. डिक्रीज बाय फॅक्टर ऑफ 10 किंवा डिक्रीज बाय 10. इथं 10 नी डिवाइड केल्याशिवाय 10 ची पॉवर -5 नसणार आलं. सो इन्क्रीज नाही, डिक्रीज बाय 1 टाइम की बाय 10 टाइम? बाय 10 टाइम. 10 न डिवाइड केलं तर ती व्हॅल्यू येईल. सिंपल क्वेश्चन होता, मॅथमॅटिकल ब्रेन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पीएच? पीएच काय असेल? कोणाचा? NaOH चा. मॅम आहे तर तो बेस. बेसचा पीएच कशाला काढायला लावतील? तर बेसचा पीएच नाही, पहिलं काय माहित पाहिजे तुम्हाला? पीओएच. आणि मग 14 मायनस करून आपण पीएच काढणार आहे. तर पीओएच काढण्यासाठी मला अजून काय काय गोष्टी दिलेत त्यांनी? पर्सेंटेज मध्ये काहीतरी दिलंय, म्हणजे अल्फा असणार. 2% म्हणजे 2 × 10 ची पॉवर -2. कॉन्सन्ट्रेशन पण दिसतंय मला 0.01 मोलार म्हणजे 10 ची पॉवर -2 मोलार. मग आता आठवलं का कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस कसं काढत होतो आपण? दोन फॉर्म्युले आहेत, एक C अल्फा आणि एक √K × C. इथे C आणि अल्फा दिसतंय, मल्टिप्लाय करा दोघांना. 2 × 10 ची पॉवर -4, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस जर आलं असेल तर पीओएच काढणं काय अवघड आहे का आता? नक्कीच नाही. पीओएच चा फॉर्म्युला काय असतो? निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. दॅट इज निगेटिव्ह लॉग टू द बेस 10. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस किती दिलेले? 2 × 10 ची पॉवर -4. त्याला ब्रॅकेटमध्ये ठेवून सॉल्व्ह करा. मायनसची साइन होल ब्रॅकेटच्या बाहेर, लॉग ऑफ 2 पहिल्यांदा, मल्टिप्लाय आहे तिथे ऍडिशन, आणि लॉग ऑफ 10⁻⁻⁴. ठीक आहे. अगेन ब्रॅकेटच्या बाहेर मायनसची साइन असू दे. लॉग 2 पार्ट पाहिजे 0.3010. लॉग ऑफ 10⁻⁻⁴, पॉवर समोर येणार -4 होईल.
दॅट इज इक्वल्स टू मायनस मायनस प्लस 4 मायनस 0.30. याचाच अर्थ नियरली इक्वल टू 4 मधून 0.3 गेलं तर आन्सर काय येणार आहे 3.7. पण हा तर पीओएच आहे, हा तर काय आहे पीओएच. मला विचारलाय काय पीएच. वी नो पीएच प्लस पीओएच इज इक्वल्स टू 14. सो पीएच इज इक्वल्स टू 14 मायनस पीओएच. पीओएच किती आहे 3.7. किती येणार हे 7, 8, 9, 10 इथं होणार 13 मायनस 3 10.3. पीएच किती आलेलं आहे 10.3. आता मगाशी जे क्वेश्चन होते ते फक्त लिमिटेड होते कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस काढण्यापर्यंत. ते म्हणायचे कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस सांगा नाहीतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस सांगा. आता त्याला पुढे नेलंय. H प्लस काढलंय ना तर मग तुम्ही पीएच सांगा किंवा पीओएच सांगा. बेस असून तुम्हाला पीएच विचारलंय, बेस असून सुद्धा त्यांनी काय विचारलंय तुम्हाला पीएच. पण आधी तुम्ही काय काढायचा पीओएच. 14 मायनस करून निघणार तुम्हाला पीएच. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. 4 ग्रॅम ऑफ NaOH म्हणजे गिवन मास आहे हे. मग मोलार मास काय असणार NaOH चं त्यांनीच दिलंय. मोलार मास इज 40 ग्रॅम पर मोल. क्वेश्चन वाचूया. 4 ग्रॅम ऑफ NaOH ज्याचं मोलार मास आहे 40 ग्रॅम पर मोल इज ऍडेड इन वॉटर. त्याला पाण्यात टाकलंय टू फॉर्म 500 ml ऑफ सोल्युशन. 500 ml ऑफ सोल्युशन म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेलं आहे. 500 ml म्हणजे अर्धा लिटर ना. 500 ml म्हणजे अर्धा लिटर. व्हॉट इज द पीएच. पीएच काढायचंय पण पीएच काढण्यासाठी मला पहिल्यांदा लागेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. काय लागेल मला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. आता जर NaOH दिलाय तर मला H प्लस भेटेल का त्याच्यातून नक्कीच नाही रे. बघा जर तुम्हाला NaOH दिलाय आणि तुम्ही जर त्याला पाण्यात टाकलं तर स्ट्रॉंगली डिसोसिएट होईल आणि काय देईल Na प्लस ऍक्वियस प्लस OH मायनस ऍक्वियस. मॅम तो H प्लस नाही देणार OH मायनस देणार ते मलाही माहित आहे. पण हे समजून घ्या 1 मोल NaOH घेतला तर तो 1 मोल OH मायनस देतो. म्हणजे जेवढं कॉन्सन्ट्रेशन तुमचं NaOH चं येईल तेवढंच कॉन्सन्ट्रेशन कोणाचं असणार आहे OH मायनसचं. सो या केसमध्ये C आणि OH मायनस सेमच आहेत. कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला काय असतो नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. नंबर ऑफ मोल्स कसे काढणार गिवन मास अपॉन मोलार मास. 4 अपॉन 40 1 अपॉन 10 म्हणजेच 10 की पॉवर मायनस 1. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज हाफ लिटर. हाफ लिटर 2 वरती गेलं 2 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 1. पण या केसमध्ये NaOH चं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तेच कॉन्सन्ट्रेशन कुणाचं असणार OH मायनसचं. कारण 1 मोलार NaOH असेल तर तो 1 मोलार OH मायनस देणार. म्हणजेच जर मला कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनसची व्हॅल्यू C इतकीच लिहिता येते तर ते आहे 0.2 किंवा काय लिहू शकतो आपण 2 इंटू 10 की पॉवर मायनस 1. सेम व्हॅल्यू लिहूया 2 इंटू 10 रेज टू मायनस 1. मग पीओएच फाइंड करा. पीओएच किती येणार फास्ट कॅल्क्युलेशननी केलं तर बघा निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ OH म्हणजे 2 इंटू 10 की पॉवर मायनस 1. आता फास्ट करते मागच्या सारखंच आहे. लॉग ऑफ 2.30 लॉग ऑफ 10 की पॉवर मायनस 1 पुढे येणार. सो उरणार आहे हे मायनस मायनस प्लस 1 मायनस 0.30. 1 मधून 0.3010 मायनस करायचंय किती असणार आहे ते नियरली इक्वल टू 0.7. तर मला सांगा आपला पीएच किती असणार. वी नो पीएच प्लस पीओएच इज इक्वल्स टू 14. सो पीएच इज इक्वल्स टू 14 मायनस 0.7 दॅट इज इक्वल्स टू 13.3. काय आन्सर असणार आहे 13.3. ऑप्शन नंबर डी. आता काय होत चाललंय बघा मी सिक्वेन्स अशी मेंटेन केली की पहिला तुम्हाला H प्लस काढायला शिकवलं OH मायनस शिकवलं H प्लस वरून पीएच काढा OH वरून पीओएच काढा. थोड्या वेळाने ऍसिड देऊन पीओएच विचारलाय पण ऍसिडचा तर पीएच निघतो 14 मायनस करून पीओएच. आता
बेसचा पीएच काढायला सांगितलं तसंही चालेल, पण मगाशी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन देत होते किंवा कॉन्सन्ट्रेशन आतापर्यंत आपण सी अल्फानी काढलंय. या क्वेश्चन मध्ये सी पण नाही आणि अल्फा पण नाही, तर या क्वेश्चन मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस म्हणजेच कोण होतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH. आणि ते कॉन्सन्ट्रेशन कसं काढलं, सोल्युशन चॅप्टरचा फॉर्म्युला वापरून नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. का मॅम, कारण NaOH एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, एक स्ट्रॉंग बेस आहे, आणि जर तो स्ट्रॉंग बेस असेल तर तो कम्प्लिटली डिसोसिएट करेल. जितके NaOH आहेत तितकेच OH मायनस भेटतील. सो कॉन्सन्ट्रेशन C आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस झालं सेम. तिथून मी C काढला, तीच व्हॅल्यू OH मायनस ची होती, मग POH काढला आणि मग pH काढलं. ओके, सो कॉन्सेप्च्युअली स्ट्रॉंग असाल तर मग आता केमिस्ट्री सॉल्व्ह होणार आहे. रट्टा मारला कॉन्सेप्टचा तर केमिस्ट्री डिफिकल्ट आहे. द पीएच ऑफ मोनो ऍसिडिक बेस, बघा परत पीएच दिलाय, पण कुणाचा पीएच दिलाय, बेसचा पीएच दिलाय 10. मला बेसचा पीएच लागेल की पीओएच, मॅम डेफिनेटली बेस आहे तर पीओएच लागेल. मग मला सांगा, जर पीएच 10 आहे तर पीओएच किती असणार आहे, 4. पीओएच किती असणार आहे रे, 4. कॅल्क्युलेटेड पर्सेंट डिसोसिएशन, पर्सेंट मध्ये काहीतरी विचारलंय म्हणजे अल्फा विचारलंय, आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.01 म्हणजे 10 ची पॉवर मायनस 2 मोलार ऍट 298. अल्फा काढायचंय, कसं फाइंड करणार रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल्स टू C अल्फा. कुठे दिलंय कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, हे काय पीओएच दिलं असेल, ट्रिकने सांगा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस कसं काढणार, 10 रेज टू पॉवर मायनस 4, इथं +4 असतं, आपण -4 घ्यायचं. सो 10 रेज टू पॉवर -4 इज इक्वल्स टू 10 रेज टू पॉवर -2 इंटू अल्फा. देअरफॉर अल्फा इज इक्वल्स टू 10 ची पॉवर -4 अपॉन 10 ची पॉवर -2 किती येणार, 10 की पॉवर -2 म्हणजेच 0.01. पण त्यांनी मला अल्फा नाही विचारलेलं, पर्सेंट अल्फा विचारले. बघा सगळ्यामध्ये काय दिसतंय, पर्सेंटेज. पर्सेंटेज दिसत असेल तर आलेल्या आन्सरला 100 नी मल्टिप्लाय करा. पर्सेंट अल्फा इज इक्वल्स टू, अल्फाची व्हॅल्यू किती आलेली, 10 ची पॉवर -2, त्याला परत 100 नी मल्टिप्लाय करा, किती येणार आन्सर, पर्सेंट अल्फा इज इक्वल्स टू 1. पर्सेंट अल्फा इज इक्वल्स टू 1. सो पर्सेंटेज विचारलं तर आलेल्या आन्सरला multiplied by 100. Question number 11. Calculate ionization constant. Dissociation constant and ionization constant same. तुमचा फोकस कॉन्स्टंट वर पाहिजे. ऑफ 0.08 मोल पर डीएम क्यूब ऑफ मोनोबेसिक ऍसिड, ऍसिड म्हणजे K, हॅव्हिंग pH 2. काय काय दिलेलं आहे आपल्याला, pH दिलेला आहे 2, मग त्यातून मी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस काढूनच घेते, 10 ची पॉवर -2. राईट, लागतं नाही लागतं मला माहित नाही, दिसलं मी लिहून घेतलं. कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.08 म्हणजेच 8 इंटू 10 ची पॉवर -2 मोलार, आणि काढायचंय काय आपल्याला, Ka. सो वी नो Ka फाइंड करायचा असेल तर मला कुठल्या फॉर्म्युलातून काढायला लागेल रे, मला जर वरती H प्लस दिसत असेल तर सेकंड फॉर्म्युला वापरणार मी, √C इंटू Ka. H प्लस ची व्हॅल्यू किती आहे, 10 ची पॉवर -2, √K फाइंड करायचंय, C 8 इंटू 10 की पॉवर -2, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, 10 की पॉवर -4 इज इक्वल्स टू K इंटू 8 इंटू 10 रेज टू -2. देयरफॉर Ka इज इक्वल्स टू 10 की पॉवर -4 अपॉन 8 इंटू 10 की पॉवर -2. Therefore, K is equals to 1 upon 8 into 10 raised to -4 plus 2, that is -2. 1 upon 8 किती येणार आहे, 0.81 चा 8, 2 उरले 20, 8 2 चा 16, 17 18, परत 4 उरले, 8 5 चा 40 इंटू 10 रेज टू पॉवर -2. अशी कुठे व्हॅल्यू दिसते बघा, इथे पॉवर शिफ्ट करून बघूया, 1.25 इंटू 10 की पॉवर -3. एक्झॅक्ट मॅच, ऑप्शन नंबर डी.
हा फॉर्म्युला आठवला ना? फर्स्ट स्लाइड वरती आहे बघा. थोडस व्हिडिओ मागे घेऊन बघा हा फॉर्म्युला कुठून आलाय. फर्स्ट स्लाइड वरती क्वेश्चन नंबर 1 मध्ये एक्सप्लेन केलेलं. चला क्वेश्चन नंबर 12. कॅल्क्युलेट द पीएच ऑफ सेंटीमोलार सोल्युशन. पीएच ऑफ सेंटी म्हणजे 10 ची पॉवर -2. सेंटी म्हणजे 10 ची पॉवर -2. सो कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आपल्याला 10 ची पॉवर -2 मोलार मोनो ऍसिडिक वीक बेस which is 10% dissociated. अल्फा इज इक्वल्स टू 10% म्हणजे डिवायडेड बाय 100. 0 ला 0 कट. 0.1 म्हणजे 10 रेज टू पॉवर -1. काय फाइंड करायचं आपल्याला? विच इज 10% डिसोसिएटेड इन इट्स ऍक्वियस सोल्युशन. कॅल्क्युलेट पीएच म्हणतायत बघा, इकडे दिलंय कॅल्क्युलेट पीएच. तर पीएच साठी तर लागेल H+. पीएच साठी काय लागेल आपल्याला? H+. H+ इज इक्वल्स टू सी अल्फा. फॉर्म्युला नंबर 1 फर्स्ट स्लाइड. सी ची व्हॅल्यू 10 की पॉवर -2, याची व्हॅल्यू 10 ची पॉवर -1, ते झालं 10 ची पॉवर -3. तर मला पीएच फाइंड करायचं आहे. पीएच इज इक्वल्स टू डायरेक्ट सांगाल का किती येणार आहे? 3. पीएच किती येणार? 3. सो कोणतं ऑप्शन टिक करायला पाहिजे आपण? ओके. कॅल्क्युलेट द पीएच ऑफ बेस म्हटले. कॅल्क्युलेट द पीएच ऑफ बेस. ही चूक अशी होऊ शकते. आपण काय केलं? क्वेश्चन मध्ये हे वाचलंच नाही. बेस आहे तर मला डायरेक्ट H+ मिळणार का? बेस असेल तर मला डायरेक्ट H+ देणार का? नाही. तो काय देणार? OH- देणार. OH- ची व्हॅल्यू असणार आहे आता C इंटू अल्फा. म्हणजे हे जे मी केलं 10 ची पॉवर -3 हे बरोबर आहे, पण ते H+ नाहीये. क्वेश्चन कुणासाठी होता? बेस साठी. बेस मध्ये कधी H+ असतं का? नाही. OH- कॉन्सन्ट्रेशन आहे 10 ची पॉवर 3. तर POH किती असणार? डायरेक्ट वरचा नंबर बघायचा असतो 3. आता सांगा पीएच किती असणार? 14 - 3 किती येईल आन्सर? 11. किती येईल आन्सर? 11. ठीक आहे. सो ऍसिड आहे का बेस आहे हे पीएचच्या क्वेश्चन मध्ये बघावं लागेल. क्वेश्चन नंबर 13. व्हॉट इज द पीएच ऑफ वीक डायबेसिक ऍसिड? वीक डायबेसिक ऍसिड. डायबेसिक ऍसिड पहिल्याच स्लाइड वरती एक्सप्लेन केलेलं. डायबेसिक ऍसिड म्हणजे कोण? ज्याच्यात 2 H असतात, जसं की H2SO4 सारखं. कोणासारखं? H2SO4 सारखं. इट इज 2% डिसोसिएटेड. अल्फाची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 2%. नको असेल तर डिवाइड बाय 100. 2 इंटू 10 ची पॉवर -2. कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे M/100. M/100 म्हणजेच काय रे? 1/100 मोलार. M/100 म्हणजेच 1/100 मोलार. दॅट इज 10 ची पॉवर -2 मोलार. आणि आपल्याला फाइंड करायचंय पीएच. पीएच फाइंड करण्यासाठी तर मला लागणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ चा फॉर्म्युला काय असतो? C इंटू अल्फा. पण इथे लक्ष द्या की काय होतं. नॉर्मली तुम्ही H2SO4 ला ब्रेक केलं तर तो तुम्हाला 2 H+ अँड 1 SO4-2 आयन देणार आहे. सो एक H2SO4 घेतला तर तो 2 H+ आयन्स देतो. तर आता जे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन फाइंड केलेलं आहे ते आहे 10 ची पॉवर -2. तर तो किती H+ देईल रे आपल्याला? तो H+ देणार 2 इंटू 10 ची पॉवर -2. कारण जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या दुप्पट H+ भेटतात. सो आता कॉन्सन्ट्रेशन 10 ची पॉवर -2 आहे आणि तो कम्प्लिटली तुटला. म्हणजे कधी 100% डिसोसिएट झाला असता तर मी डायरेक्ट केलं असतं 2 इंटू 10 ची पॉवर -2. पण इथे मला दिलंय त्यांनी 2% डिसोसिएटेड. 100 सांगितलंय का? नाही. किती सांगितलेलं आहे? 2% डिसोसिएटेड. मग आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल्स टू C इंटू अल्फा इंटू Z टाकायचं. Z म्हणजे त्याची ऍसिडिटी किंवा बेसिसिटी. डायबेसिक साठी तुम्ही Z ची व्हॅल्यू किती लिहिणार आहे आता? 2. मग मला सांगा कॉन्सन्ट्रेशन किती आलेलं आहे तुमचं? हे वालं कॉन्सन्ट्रेशन घ्या. किती आहे? 10 ची पॉवर -2. अल्फाची व्हॅल्यू 2 इंटू 10 ची पॉवर -2. आणि ह्याच्यात बेसिसिटी किंवा ऍसिड असेल तर बेसिसिटी. बेसिसिटी किती आहे याची? 2. सो आन्सर झालं 4 इंटू 10 ची पॉवर -4. हा पॉइंट समजला का? बघा तुम्हाला H+ ची जी व्हॅल्यू आहे ती काय करायला लागते? एक्झॅक्टली डबल.
सो ती आलेली 2 इंटू 10⁻², पण मी असं डबल कधी करू शकते 100% डिसोसिएटेड असेल तर H प्लस इज इक्वल्स टू सी अल्फा. डायबेसिकची बेसिसिटी तिथे लिहायला लागेल मला, किती येणार आहे 2, आणि मग H प्लसची अमाऊंट आली 4 इंटू 10⁻⁻4. पीएच डायरेक्टली काढला तर चालेल का, निगेटिव्ह लॉग ऑफ 4 इंटू 10⁻⁻4. सो किती येणार आहे ते लॉग 4.721 मायनस 4, म्हणजेच 4 मधून 0.6 मायनस करायचंय, नियरली इक्वल टू 3. किती आन्सर असणार आहे हे 4. ऑप्शन नंबर सी 3.39 म्हणजेच 3.4. गॉट इट. चल नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. कॅल्क्युलेट पीएच ऑफ सेंटीमोलार सोल्युशन. पीएच फाइंड करायचं आहे, सेंटीमोलार सोल्युशन आहे. आय गेस हा क्वेश्चन झालाय, एकदा कन्फर्म करूया बघा. सेंटीमोलार 9, 10, 11, 12 ऑप्शन आहेत. सेंटीमोलार, बेस, 9, 10, 11, 12 ऑप्शन. सो हा झालेला क्वेश्चन आहे, स्किप करते. याला घ्या क्वेश्चन नंबर 14. At 298 Kelvin, pH of solution is 13. What is the number of H3O plus ions present in 1 ml of this solution? pH दिलेला आहे 13. pH दिलेला आहे 13 म्हणजे बेसच असणार ना रे. pH 13 आहे. pH जर 7 पासून पुढे गेला तर तो काय आहे, बेस आहे. What is the number of H3O plus ion? H3O plus ions. नंबर विचारले, कॉन्सन्ट्रेशन नाही. नंबर ऑफ H3O plus ion in 1 ml of solution. ठीक आहे, समजलं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O plus ions म्हणजेच कसं काढणार मी, नंबर ऑफ मोल्स ऑफ H3O plus ions अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला काय असतो, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. मी कॉन्सन्ट्रेशन तर काढू शकते. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कसं काढणार आपण, 10⁻⁻13. पीएच दिलंय तर हे 10⁻⁻13 इथं लिहूया, 10⁻⁻13. हे नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत आपल्याला, त्याला एक्स मानूया. आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती दिलेलं आहे, 1 ml. दिसलं का तुम्हाला, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती दिलेलं आहे 1 ml. मी 1 लिहिते, पण ml चं लिटर करायला वरती मल्टिप्लाइड बाय 1000. सोल्युशन चॅप्टर मध्ये शिकवलं तुम्हाला. मिली म्हणजे 10⁻⁻3. सो खाली -3 वर जाऊन होईल +3. x इज इक्वल्स टू 10⁻⁻13 आणि हे कुठे येणार खाली 10⁻+3 वरती जाऊन 10⁻⁻16. हे आन्सर मॅच नाही होणार, कारण हे आपण काय काढलेलं आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ H3O+. हे नंबर ऑफ मोल्स आहेत आणि आपल्याला नंबर ऑफ आयन्स विचारलेत, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स. तर काय करायला लागेल, SBC ची कॉन्सेप्ट, सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. आपल्याला माहितीये 1 मोल सबस्टन्स असेल तर त्यात ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल असतात, बरोबर आहे ना. आता किती मोल दिलेत मला, 10⁻⁻6 मोल दिलेत, तर त्यात किती आयन्स असणार, एक्स ल्या किंवा वाय ल्या. तिथे एक्स लिहिले, इथं वाय लिहिते. Therefore y is equals to, म्हणजेच नंबर ऑफ आयन्स इज इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लाय 6 इंटू 10⁻23 इंटू 10⁻⁻6. दॅट इज 6 इंटू 10⁻, किती येणार आहे, -6 नाही 16 होतो, सॉरी -16. आता 7 येईल. सो 6 इंटू 10⁻7. ऑप्शन नंबर ए. समजतं का. आपल्याला विचारलेलं H3O+ चे किती आयन्स आहेत. आपल्याला पीएच वरून H3O+ चं कॉन्सन्ट्रेशन आलं, बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ विचारलेलं नाही. कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. सो H3O+ चे पहिल्यांदा आपण एक्स काढले. एक्स म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्स. एक्स म्हणजेच काय काढून घेतला आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ H+. आपल्याला माहितीये 1 मोल मध्ये 6 इंटू 10⁻23 आयन्स असणार आहेत. तर 10⁻⁻16 मध्ये y आयन्स मानले, क्रॉस मल्टिप्लाय केलं, 6 इंटू 10⁻23 इंटू 10⁻⁻16. आन्सर आलं 6 इंटू 10⁻7. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. हा आपण लाईव्ह लेक्चर मध्ये पण सॉल्व्ह केलेला, तो थोडंसं फास्ट सॉल्व्ह करेल.
पीएच ऑफ या व्हॅल्यूजला घाबरायचं नाही, 1/100 वाचायचं त्याला. 10⁻² मोलार NaOH अँड 10⁻² मोलार H2SO4 यांचे पीएच काढायचे आहेत. पहिलं NaOH साठी फाइंड करूया. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस किती दिलेलं आहे? NaOH मध्ये एक NaOH एकच OH मायनस देतो. सो दिलेलं कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस मानू शकते मी. आठवलं का? मोनो एकच OH आहे. सो एका NaOH ने एकच OH दिलंय. सो जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH आहे तेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH असणार. सो याचा POH किती असणार आहे? 2. त्याचा pH किती असणार आहे? 14 - 2 दॅट इज इक्वल्स टू 12. आता H2SO4 साठी मात्र जपून, कारण तो डायबेसिक ऍसिड आहे. H2SO4 चं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 10⁻². त्याचं H+ मी ऍज इट इज घेऊ नाही शकत, त्याला मला 2 ने मल्टिप्लाय करायला लागतं. असा क्वेश्चन आपण आधीच सॉल्व्ह केलाय. त्यामुळे याचा pH कसं काढणार आपण? निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H+. आता हे मला डायरेक्टली समजायला 2 मधून 0.30 मायनस होणार आहे, बरोबर ना? लॉग 2 म्हणजे 0.30 आणि -2 पुढे येतो. सो डायरेक्टली 2 मधून 0.30 मायनस केलं तर आन्सर किती येणार? 1.7 च्या आसपास, नियरली इक्वल टू 1.7 च्या आसपास. कोणतं ऑप्शन टिक करणार आहे बघा? पहिला 12 आणि मग 1.7, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. What is the value of hydrogen ion concentration? Hydrogen ion concentration म्हणजेच H+. If 0.025 मोलार weak monobasic acid. अजून एक चांगली कॉन्सेप्ट सांगते आहे का? 0.025 मोलार म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.025 मोलार. मग मॅम या क्वेश्चन मध्ये कधी कधी दिलेलं कॉन्सन्ट्रेशनलाच तुम्ही OH मायनस मानताय, पण मग इथे का तसं नाही मानलं? दिलेलं कॉन्सन्ट्रेशनच H+ असेल, कारण जेव्हा वीक बद्दल बोललं जातं तेव्हा तिथे डिसोसिएशन पार्शियल असतं. त्यामुळे दिलेलं कॉन्सन्ट्रेशन H+ इतकं येऊ शकत नाही. वीकच्या बाबतीत तुम्ही ह्या 2 व्हॅल्यूज एक घेऊ शकत नाही. मी कधी घेतलेत बघा? NaOH च्या बाबतीत, जेव्हा तो एक स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग असेल तर घेऊ शकताय, वीक साठी नाही. ठीक आहे का? चला, H+ फाइंड करायचं आहे. अल्फा 2.5%. डायरेक्टली आता 10⁻² लिहिते. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल्स टू C इंटू अल्फा. हे किती आहे? 25 इंटू 10⁻³ मल्टीप्लाइड बाय 25 इंटू 10⁻³ डेसिमल शिफ्ट करून लिहिलेत. सो 25 चा स्क्वेअर 625 इंटू 10⁻⁻6. असं कुठे मॅच होत आहे? ऑप्शन सी मॅच होतोय बघा. 6.25 दोन्ही डेसिमल आत शिफ्ट 10⁻⁻4 मोलार. थोडं फास्ट कॅल्क्युलेट केलंय, रिपीट टाईपचं क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17 सॉल्व्ह करा. पीएच फाइंड करायचंय आपल्याला. कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे H+चं. वाव, डायरेक्टली कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे H+चं. लिहूयात फॉर्म्युला. pH इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10. H+ किती आहे? 2.34 इंटू 10⁻³ कॅल्क्युलेशनला घाबरायचं नाही, मायनसची साइन बाहेर. लॉग ऑफ 2.34 प्लस लॉग ऑफ 10⁻⁻3. अजून सावकाश सोडवते. मायनस लॉग ऑफ लॉग 2 असतात तर 0.30 असतं, राईट? तर 0.30 किंवा 0.4 असं लिहू का मी? बघा परत मी काय म्हणतेय. लॉग 2 असता तर असता 0.30 आणि ती व्हॅल्यू 3च्या पण बरोबर नाहीये. लॉग 3 असतं तर 0.4771. 47 आणि 0.3 आणि 47 30 आणि 47च्या मधली व्हॅल्यू घेतलीये मी 40. ठीक आहे, 0.40 सारखं. आणि लॉग 10⁻³ -3. सो 3 मधून काहीतरी व्हॅल्यू मायनस करायचे, नियरली इक्वल असणार आहे ती. 0.4 मायनस केलं तर किती येईल रे? नियरली 2.6 येईल. लॉग 2 पेक्षा थोडीशी मोठी व्हॅल्यू घ्यायची आहे, 0.30 पेक्षा जर अशी मोठी. मग तुम्ही काही पण घेऊ शकताय.
0.35 घ्या पाहिजे तर. जर 40 तुम्हाला मोठी व्हॅल्यू वाटत असेल तर 0.30 करा तुम्ही. मग काय होणार, 3 मधून काय मायनस करायला लागेल तुम्हाला, 35. मग किती येणार, 3 मायनस 0.35 किती येणार, 5 उरणार, देन 6, 2.65. करेक्ट ना. 9 मायनस 3 6 आणि इकडे 2, 2.65. पण अप्रॉक्सिमेट आन्सर आपण काढालोय. हे झाला त्याचा पीएच, आलाय बघा 2.63. किती आलेला आहे, 2.63. पीएचच फाइंड करतोय आपण. इथे कसं घेतलं, पॉइंट लॉग 2 असता, सॉरी लॉग 2 असता तर 0.30 लॉग 2.3 आहे, थोडस पुढे 0.32 घ्या नाहीतर 35 घ्या. आपण 35 घेऊन सॉल्व्ह केलं, 2.65. क्वेश्चन नंबर 18. Calculate the pH of 10 की power -3 molar solution of magnesium hydroxide. Magnesium hydroxide MgOH twice. Magnesium is element of group 2. So तो 2 बॉन्ड बनवतो, म्हणजे तो आहे डाय ऍसिडिक बेस. जर मला त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 10 ची पॉवर -3 मोलार, तर मला क्लिअरली दिसते ना एकात 2 OH आहेत. मग OH मायनसचे अमाऊंट किती असणार आहे रे, 2 × 10 ची पॉवर -3 मोलार. ठीक आहे. आता मग त्याचा मला पीओएच काढायला लागेल कारण तो बेस आहे. मग पीओएच किती येणार, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ 2 × 10 की पॉवर -3. डायरेक्टली आन्सर सांगा, निगेटिव्ह लॉग 2 0.3010 -3. 3 मधून 0.3010 मायनस करायचं आहे, किती येणार, नियरली इक्वल टू 2.7. मग पीएच किती असणार आहे, 14 - 2.7. इथे येणार 3.11. आन्सर इज 11.3. ऑप्शन नंबर डी. समजताय. MgOH ट्वाइस मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड हा खरं तर तसं वीक बेस आहे, पण स्ट्रॉंगच्या कॅटेगरीमध्ये त्याला कधी लिहिला जातो कधी नाही, कारण तो वीक पेक्षा जास्त डिसोसिएट करतोय. तर या क्वेश्चन मध्ये तुम्ही सी आणि OH ला मॅच केलं तरी चालेल, कारण बाकीचा काही डेटा दिलेला नाही. क्वेश्चन नंबर 19. What is amount of NaOH? Amount of NaOH म्हणजेच number of moles. Amount of substance म्हणजेच number of moles. Dissolved in 1 liter. 1 liter म्हणजे व्हॉल्यूम दिलेला आहे. So that pH is 12. NaOH चा pH 12 आहे. कोणासाठी म्हणतात, NaOH साठी pH 12 आहे. pH घेऊन काय करू, काय काढायला लागेल, pOH किती असणार, pOH 2 हा लागणार आहे. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस किती असणार, 10 ची पॉवर -2 मोलार. आता बघा काय काढायचंय, अमाऊंट ऑफ NaOH काढायचंय. मला सांगा NaOH एक स्ट्रॉंग बेस आहे, सो जो OH असणार तोच काय असणार आहे, त्याचा C असणार स्ट्रॉंग साठी. सो चेक करा आता, कॉन्सन्ट्रेशन इज नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. अमाऊंट म्हणजेच नंबर ऑफ मोल्स, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन इंटू व्हॉल्यूम. कॉन्सन्ट्रेशन दिलंय 10 ची पॉवर -2. व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन दिलाय 1 लिटर. सो अगेन नंबर ऑफ मोल्स आले 10 ची पॉवर -2 म्हणजे 0.01. ओके. ऑप्शन वाचल्यावर कळालं, अरे हे तर ग्रॅम मध्ये विचारले. ग्रॅम म्हणजे नंबर ऑफ मोल्स नाहीयेत. मग ग्रॅम म्हणजे काय विचारले, गिवन मास. वी नो नंबर ऑफ मोल्स इज गिवन मास अपॉन मोलार मास. म्हणजेच आयोनिकच्या क्वेश्चनला सम बेसिक कॉन्सेप्ट सोबत रिलेट केलं गेलेलं. नंबर ऑफ मोल्स किती आलेत, 10 ची पॉवर -2. त्याला मोलार मास ऑफ NaOH किती असतं रे, 40. मल्टिप्लाय केलं की काय भेटेल, गिवन मास W. देअरफॉर हे किती येणार आहे, 0.4 ग्रॅम. 0.4 ग्रॅम. कोणतं ऑप्शन आहे, बी. एक 4 ग्रॅम पण आहे आणि एक 0.4 ग्रॅम पण आहे. 40 × 10 ची पॉवर -2 म्हणजे किती असणार आहे, 0.4 ग्रॅम. बफर सोल्युशन्स. आता हे जे नेक्स्ट क्वेश्चन आहे, 19 क्वेश्चन आपले सॉल्व्ह झाले. दिस इज क्वेश्चन नंबर 20. बफर सोल्युशन वरती क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पीएच ऑफ बफर सोल्युशन. बफर सोल्युशनचा पीएच फाइंड करायचंय. 0.01 मोलार ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे.
0.02 मोलार सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आणि पीके पण दिलेलं आहे. हँडरसन हेसलबाल्च इक्वेशन आहे पीएच इज इक्वल्स टू पीकेए प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. मग तुम्हाला तीन गोष्टी पाहिजेत, सॉल्ट, ऍसिड आणि के. त्या तिन्ही व्हॅल्यूज तिथे दिसतात. व्हॅल्यू पुट करूया. के दिलाय की पीके डायरेक्ट दिलाय? पीके डायरेक्ट दिलेला आहे 4.680 प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट किती आहे 2 इंटू 10 रेज टू पॉवर -2 म्हणजे 0.02 आणि ऍसिड किती आहे 1 इंटू 10 रेज टू पॉवर -2. -2 ला -2 कट, 10 ची पॉवर -2 ला -2 कट झालं इज इक्वल्स टू 4.680 प्लस लॉग 2 उरलं फक्त म्हणजेच लॉग 30.10. सो दिस इज इक्वल्स टू 4 मध्ये फक्त 9 ऍड झालं. हे 0.6 मध्ये 0.3 ऍड केलं मी फक्त. सो 4.9 ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 21 सेम टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त व्यवस्थित बघायचं. पीएच विचारलाय का पीओएच. पीएच ऑफ बफर म्हणजे अगेन हँडरसन हेसलबाल्च इक्वेशन. ऍसिटिक ऍसिड, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे नेक्स्ट कोण असणार आहे सॉल्ट आणि पीके. तीन गोष्टी पाहिजेत, तीन गोष्टी दिलेत. सांगा पीएच इज इक्वल्स टू काय आहे पहिल्यांदा पीकेए प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. दिलेल्या व्हॅल्यूज सगळ्या पुट करूया. पीके किती दिलेला आहे 4.7447 प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट म्हणजे ते सोडियम ऍसिटेट 5 इंटू 10 ची पॉवर -2 0.05 म्हणजे ऍसिटिक ऍसिड दिलेला आहे 10 ची पॉवर -2. पॉवरला पॉवर कट झाली. सो 4.7447 प्लस प्राईम नंबरचा लॉग पाठ करायला सांगितलेला लॉग 5 किती असतं 0.6990 म्हणजे 0.6990 ला 0.7 मानूया का. मग याच्यात फक्त 0.7 ऍड करायचं. 7 प्लस 7 14. 5.4 च्या आसपास आन्सर असणार आहे 5.4. अगेन ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 22 करेक्ट आहे ना. 21 22 वाचा. फाइंड द कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन फाइंड करायचंय सोडियम ऍसिटेट. माहितीये का सोडियम ऍसिटेट तुम्हाला CH3COONA या सॉल्टला म्हणतात सोडियम ऍसिटेट. when added to 0.1 मोलार सोल्युशन ऑफ ऍसिटिक ऍसिड म्हणजे हे दिलंय ऍसिड, हा आहे सॉल्ट. सॉल्टचं तुम्हाला फाइंड करायचंय आणि पीकेए ची पण व्हॅल्यू दिलेली आहे आणि पीएच पण दिलेला आहे. ठीक आहे, तीन गोष्टी दिलेत. चौथी तुम्ही फाइंड करू शकताय. पीएच इज इक्वल्स टू पीकेए प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन ऍसिटिक ऍसिड दिसलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड लिहायला लागेल मला. आता दिलेल्या व्हॅल्यूज पुट करूया. पीएच किती दिलाय 5.5, पीकेए 4.5 प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट फाइंड करायचंय त्याला एक्स मानते. ऍसिड 0.1 म्हणजे 10 ची पॉवर -1 वरती जाऊन तो 10 बनणार आहे. करेक्ट. आधी याला सॉल्व्ह करू. 5.5 मधून 4.5 मायनस केलं आन्सर आलं 1. लॉग टू द बेस 10 डिव्हिजन असेल तर लॉग कसा जातो मायनस मध्ये म्हणजेच लॉग एक्स मायनस लॉग ऑफ 10 ची पॉवर -1. 1 इज इक्वल्स टू लॉग एक्स मायनस लॉग ऑफ 10 ची पॉवर -1 काय असेल +1. +1 इकडे आला आन्सर येणार आहे 0 म्हणजेच 0 इज इक्वल्स टू लॉग एक्स आलं. मला सांगा कोणाचा लॉग 0 होता रे लॉग 1. एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे मग 1. सो 1 म्हणजेच काय टिक करणार तुम्ही ऑप्शन नंबर सी 1 मोलार. What is the value of pKa if 0.1 मोलार सोडियम ऍसिटेट म्हणजे हे सॉल्ट साठी दिलेलं आहे आपल्याला गिवन
0.01 मोलार ऍसिटिक ऍसिड, म्हणजे हे ऍसिड साठी दिलेलं आहे आपल्याला. दोन गोष्टी दिलेत, पीके काढायचंय म्हणजे पीएच दिला असणार. तीन गोष्टी दिलेत, तर चौथी आपण फाइंड करू शकतो. हँडरसन हेसलबाल्च इक्वेशन, पीके प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. करेक्ट. चला, पीएच किती दिलेला आहे? 4.5. अगेन पीके फाइंड करायचं आहे, प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन, तिकडे सॉल्ट आहे 0.1 10 की पॉवर -1 आणि ऍसिड 10 ची पॉवर -2. हे ऍज इट इज लिहिते. 4.5 इज इक्वल्स टू पीके प्लस लॉग हा किती आहे? +2 वरती गेला, +2 - 1 म्हणजे 10. लॉग 10 इज 1, +1 इकडे आणा मायनस होईल. 4.5 मधून एक गेलं 3.5. सो पीके ची व्हॅल्यू आहे 3.5. पीके ची व्हॅल्यू किती आहे? 3.5. ओके, इथे करेक्ट आन्सर आहे 3.5, पण ऑप्शन दिलेला नाही. ज्या बुक मधून मी हा क्वेश्चन घेतलेला आहे ती बुक आपण क्रॉस चेक केली आहे. आन्सर आपलं करेक्ट आहे, पण इथे ऑप्शन्स नाहीयेत. सो माइट बी हा त्यावेळीच्या सीईटीचा बोनस क्वेश्चन असेल, बट वी आर करेक्ट. दिस इज करेक्ट आन्सर 3.5. ओके, क्वेश्चन नंबर 24. विच ऑफ द फॉलोइंग मिक्सचर फॉर्म ऍसिडिक बफर? ऍसिडिक बफर कसा बनतो माहितीये तुम्हाला? वीक ऍसिड घ्यायचं असतं आणि पुढे घ्यायचा असतो एक सॉल्ट. पण 4 टाईपचे सॉल्ट आहे. कुठला घेणार? हा जो वीक ऍसिड आहे तो लिहायचा, प्लस त्याचा अपोजिट. वीक ऍसिडचा अपोजिट काय असणार? स्ट्रॉंग बेस. मग असं कोण आहे बघा जो वीक ऍसिडने स्टार्ट झालाय? गलत को काटो. हे दोघे वीक ऍसिड आहेत आणि त्यांचा स्ट्रॉंग बेस हा वीक बेस आहे ना, स्ट्रॉंग एकच आहे, CH3COH प्लस CH3CONA, ऍसिटिक ऍसिड सोडियम ऍसिटेट. क्वेश्चन नंबर 25. व्हॉट इज द पीएच ऑफ बफर सोल्युशन? आता पीएच विचारलंय, पण खाली 0.2 मोलार म्हणजे दिलंय काय? बेस. आणि हा 0.4 मोलार काय असणार आहे त्याचा? सॉल्ट. आणि पीकेबी दिलाय. मला इथेच कळालेलं की केबी दिलाय तर पक्का बेसिक बफरचा पीएच विचारलाय. पण बेसिक बफर असेल तर आपण आधी काय काढणार? पीओएच, आणि 14 मायनस करून आपल्याला पीएच भेटणार आहे. सो पहिला आपण पीओएच काढून घेऊया. पीओएच इज इक्वल्स टू पीकेबी प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस लिहायला गेला तर आपल्याला. करेक्ट. सो पीओएच फाइंड करायचं आहे मला. पीकेबी ची व्हॅल्यू दिली आहे 4.620 प्लस लॉग टू द बेस 10. सॉल्ट किती दिलंय? तिकडे सॉल्ट आहे 4 × 10 ची पॉवर -1. बेस किती दिलेला आहे? 2 × 10 ची पॉवर -1. हे कट, लॉग 2 राहिलं. लॉग 2 म्हणजेच 0.3010. 4.620 प्लस 0.3010. 0.3 फक्त केलं तरी चालेल. 4 पॉइंट नियरली इक्वल टू 6, 7, 8, 9. 4.9 हा त्याचा पीओएच आहे. पण पीएच कसा काढणार आपण? 14 मायनस 4.9. 4.9 इज नियरली इक्वल टू 5. सो आन्सर पाहिजे 9 पॉइंट समथिंग. कोणतं ऑप्शन टिक करायला पाहिजे? सी. डन. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन नंबर किती होता? 25. This was question number 25. Question number 26. The solubility of AgBr, म्हणजे आता कॉन्सेप्ट चेंज. आपण गेलो सोल्युबिलिटी प्रोडक्ट मध्ये. कुठल्या कॉन्सेप्ट मध्ये गेलो आपण? सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी प्रोडक्ट मध्ये लक्षात ठेवा एक फॉर्म्युला, KSP इज इक्वल्स टू x रेज टू x, y रेज टू y, s रेज टू x प्लस y, वेर x इज नंबर ऑफ केटायन्स. एक्स म्हणजे काय? केटायन किती आहेत. वाय म्हणजे काय? एनायन किती आहेत. आणि एस म्हणजे काय? सोल्युबिलिटी काय आहे. सोल्युबिलिटी तीच की जी तुम्ही सोल्युशन चॅप्टर मध्ये केली आहे. द सोल्युबिलिटी ऑफ AgBr इज, सोल्युबिलिटी गिवन आहे 7.1 × 10 की पॉवर -7 मोल पर डीएम क्यूब म्हणजेच मोलार.
कॅल्क्युलेट इट्स सोल्युबिलिटी प्रोडक्ट, KSP फाइंड करा ऍट द सेम टेम्परेचर. KSP चा फॉर्म्युला काय सांगितला? x रेज टू x, y रेज टू y, s रेज टू x प्लस y. कोणासाठी सॉल्व्ह करायचंय तुम्हाला? AgBr. AgBr जेव्हा तुटेल तेव्हा तो काय देईल? एक Ag प्लस आणि एक Br मायनस. सो कॅटायन किती आहे याच्यामध्ये? एक, आणि एनायन पण किती आहे? एक. सो 1 रेज टू 1 1च येणार, परत 1 रेज टू 1 1च येणार. सो KSP चं इक्वेशन असणार आहे सोल्युबिलिटी रेज टू 2 म्हणजेच S स्क्वेअर. फाइंड काय करायचंय आपल्याला? KSPच फाइंड करायचंय. सोल्युबिलिटीचा स्क्वेअर करा फक्त. 7.1 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 7 चा स्क्वेअर. मी जर फक्त 7 ला पकडलं तर 7 7 चा 49 इंटू 10 ची पॉवर मायनस 14 च्या जवळपासचं उत्तर पाहिजे. सो 49 डेसिमल शिफ्ट करून घ्या, 4.9 होईल का बघा? नियरली इक्वल टू 4.9 इंटू 10 ची पॉवर. 8 डेसिमल आला की प्लस 1 मायनस 13. 10 ची पॉवर मायनस 13 असताना आन्सर तुमच्या 5 च्या जवळ पाहिजे. 4.9 म्हणजे कुठे जवळ पाहिजे? 5.0. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27. द सोल्युबिलिटी ऑफ सॉल्ट. आता सॉल्ट AgBr नाहीये, सॉल्ट कोण आहे? BA2. जसा सॉल्ट त्यानुसार इक्वेशन. BA2 ला पाण्यात टाकलं तर एक B भेटेल आणि 2 A भेटतील. करेक्ट? एक B आणि 2 A. आणि त्याचे चार्जेस, B च्या डोक्यावरचा चार्ज A च्या बेसला दिलेला असतो म्हणजे तो असणार +2, आणि A च्या डोक्यावरचा चार्ज B च्या बेसला दिलेला असतो म्हणजे तो असणार आहे -1. आता मला सांगा कॅटायन किती आला? 1. एनायन किती आला? 2. मग KSP चे इक्वेशन काय असणार? x रेज टू x, 1 रेज टू 1 1 इंटू 2 रेज टू 2 4 इंटू s रेज टू 1 प्लस 2 म्हणजे 3. सो KSP चे इक्वेशन काय बनणार आहे? 4s3. ठीक आहे. चला काय दिलंय, काय विचारलंय? द सोल्युबिलिटी दिली आहे 4 इंटू, सोल्युबिलिटी किती आहे? 4 इंटू 10 ची पॉवर -4 चा क्यूब. हा पहिला 4 फॉर्म्युला मधला आहे, एस च्या व्हॅल्यूचा क्यूब केला, सोल्युबिलिटी प्रोडक्ट विचारलेला आहे. 4 इंटू 4 चा क्यूब, 4 4 चा 16, 16 4 चा 64 इंटू 10 ची पॉवर -12. दॅट इज 4 4 चा परत मल्टिप्लाय करायचंय 16, 6 4 चा 24 प्लस 1 25. अशा डिजिट्स मध्ये कुठे आन्सर आहे बघा. पॉवर मला याच्यापेक्षा कमी दिसते, मी डेसिमल शिफ्ट करते. 2.56 इंटू 10 की पॉवर -10 आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर बी. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? बी. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 28. सोल्युबिलिटी प्रोडक्टचे क्वेश्चन चालू आहेत. सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ PbI2. आता बघा PbI2 त्या कॅटेगरीमध्ये आहे ज्याच्यात सरळ बघून कळतंय कॅटायन 1 असणार आहे आणि एनायन 2 असणार आहेत. म्हणजे सेम ह्याच्यासारखं कॅटायन 1 असणार आहे, एनायन 2 असणार आहे. तर हे इक्वेशन सेमच असणार. रेशिओवरती ठरतं की आपलं इक्वेशन काय आहे. सो बघा करून परत काय येणार? 4s3. लिहूया डायरेक्ट आता. KSP इज इक्वल्स टू काय येणार आहे? 4s3. कॅल्क्युलेट सोल्युबिलिटी. आता सोल्युबिलिटी काढायला सांगितले आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिलेला आहे. सोल्युबिलिटी प्रोडक्ट इज 1.08. KSP ची व्हॅल्यू 1.08 इंटू 10 रेज टू -7 इज इक्वल्स टू 4s3. डिवाइड करूया 4 नी. सो s3 इज इक्वल्स टू 1.08 इंटू 10 रेज टू -7 डिवाइडेड बाय 4. किती येणार आहे? 0.42 चा 8, 2 उरले. 9 18 27 36, 8 4 चा 32, नाही 28 आहे म्हणजे 7 4 चा 28 इंटू 10 रेज टू पॉवर -7. डेसिमल शिफ्ट करूया, पण हे कोणाचा आन्सर आहे? s3चं. 27 इंटू 10 ची पॉवर डेसिमल कितीने शिफ्ट केलेत आपण? 2 नी.
सो 7 8 9 -9. आता बघा, जर तुम्ही क्यूब रूट घेणार असाल तर क्यूब रूट मध्ये पॉवर अशी ठेवायची असते की जी 3 ने डिव्हिजिबल आहे, आणि लकीली आपली पॉवर 9 आहे, 9 म्हणजे ती 3 ने डिव्हिजिबल आहे, तर परफेक्ट रूट आपला येऊ शकतो. एस इज इक्वल्स टू हा कितीचा क्यूब आहे, 3 चा. 27 इज अ क्यूब रूट ऑफ 3 इंटू 10 ची पॉवर, पॉवरला 3 ने डिवाइड करा, 3 3 चा 9. सो सोल्युबिलिटी इज 3 इंटू 10 ची पॉवर -3. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29. काय दिलंय, काय विचारलंय बघूया. द सोल्युबिलिटी ऑफ कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 इज, सोल्युबिलिटी दिले आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट KSP विचारलेलं आहे. प्रत्येक सॉल्ट साठी KSP चं इक्वेशन वेगळं आहे. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 याच्यामध्ये कॅटायन एकच आहे कॅल्शियम, आणि एनायन पण एकच आहे कार्बोनेट. सो कोणतं इक्वेशन असणार आहे, KSP इज इक्वल्स टू S चा स्क्वेअर. आता मला सांगा KSP फाइंड करायचं आहे, तर दिलेला S आहे 6.4 इंटू 10 ची पॉवर -5, त्याचा फक्त स्क्वेअर करून टाकूया. 4 4 चा 16, 6 4 चा 24, 24 चा डबल 48, 48 8 कॅरी 4, 6 6 चा 48 49 कारण एक कॅरी होतं, 6 6 चा 36 प्लस 4 44.96 इंटू 10 ची पॉवर -10. हे असणार आहे KSP. असं ऑप्शन बी मॅच होतोय बघा. 4.096 इंटू 10 की पॉवर 8 डेसिमल आला की +1 ते होणार -9. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर काय आहे, बी. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. 30 क्वेश्चन्स. द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ NiS निकेल सल्फाइड, एक कॅटायन एक एनायन, इज एवढं KSP दिलाय. सोल्युबिलिटी फाइंड करायची आहे ऍट सेम टेम्परेचर, म्हणजेच आता जो क्वेश्चन होता तो सेमच आहे हा, फक्त KSP इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 4.9 इंटू 10 रेज टू पॉवर -5, आणि NiS म्हणजे एक कॅटायन एक एनायन, त्याच्यासाठी KSP चं इक्वेशन असतं S चा स्क्वेअर. आता मला फाइंड करायचंय सोल्युबिलिटी, मग ती असणार आहे रूट ऑफ KSP. दिलेल्या व्हॅल्यूचं रूट 49 लिहिते मी, कारण मला पॉवर लागते पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह नाही इवन. 10 ची पॉवर -5 -1 -6, बघा इवन आली का. इट इज अ परफेक्ट स्क्वेअर रूट ऑफ 7 इंटू 10 की पॉवर डिवाइड बाय 2 करा -3. 7 इंटू 10 ची पॉवर -3 म्हणजे कुठला ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 31. सोल्युबिलिटी ऑफ बायनरी स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. बायनरी म्हणजे दोन म्हणजे एक कॅटायन एक एनायन मिळून झाले 2. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट सोल्युबिलिटी दिली आहे, 1.12 इंटू 10 रेज टू -4 ग्रॅम पर DM क्यूब. आता आपल्याला जी सोल्युबिलिटी दिली आहे ती कशामध्ये दिली आहे त्यांनी, ग्रॅम पर DM क्यूब. पण आपल्याला तर माहिती आहे सोल्युशन चॅप्टरनी आपल्याला काय शिकवलंय. सोल्युशन चॅप्टर आपल्याला काय शिकवतो, सोल्युबिलिटी इज नथिंग बट मोलॅरिटी. सोल्युबिलिटी इज नथिंग बट मोलॅरिटी. मग मोलॅरिटीचं युनिट जे आहे ते सोल्युबिलिटीचं युनिट पाहिजे, मोल पर DM क्यूब पाहिजे, ग्रॅम पर DM क्यूब नव्हे. मग मोल पर DM क्यूब मध्ये ह्याला आणण्यासाठी काय करायला लागेल, तर त्यांनी गिवन मध्ये खाली एक मोलार मासची व्हॅल्यू दिली आहे बघा. मोलार मासचं युनिट काय असतं, ग्रॅम पर मोल. न्यूमरेटर मध्ये ग्रॅम दिसतोय, डिनॉमिनेटर मध्ये पण ग्रॅम आला तर ग्रॅमला ग्रॅम कट होईल. सो ग्रॅम पर DM क्यूब मध्ये जर कधी तुम्हाला सोल्युबिलिटी दिली तर त्याला मोलार मास दिलेला आहे 112, त्याने त्याला डिवाइड करा. 112 परत काय दिलंय ग्रॅम पर मोल. याने काय होईल, ग्रॅमला ग्रॅम कट, डेसिमल शिफ्ट करते मी वरती, 2नी डेसिमल शिफ्ट झाल्यामुळे झालं -6, खाली राहिलं 112. युनिट्स पण बघा
पर मोल वरती गेला, झाला मोल, आणि ऑलरेडी काय होता पर डीएम क्यूब. परत आपण कुठे पोहोचलो, मोल पर डीएम क्यूब मध्ये. आता तुम्हाला सोल्युबिलिटी करेक्ट भेटली आहे. किती भेटली सोल्युबिलिटी, 10⁻⁶. ठीक आहे. मग आपल्याला विचारलंय सोल्युबिलिटी प्रोडक्ट केएसपी काय असणार आहे रे, एस चा स्क्वेअर, बायनरी, एक कॅटायन एक एनायन. कॅल्क्युलेटेड सोल्युबिलिटी प्रोडक्ट एस चा स्क्वेअर आहे, सो 10⁻⁻6 चा स्क्वेअर 10⁻⁻12. कोणता ऑप्शन टिक करणार आपण, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. खूप चांगला क्वेश्चन आहे. ग्रॅम पर डीएम क्यूब मध्ये सोल्युबिलिटी दिले, पण आपली सोल्युबिलिटी इज नथिंग बट मोलॅरिटी. सो नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच मोल पर डीएम क्यूब मध्येच युनिट पाहिजे. त्यासाठी ग्रॅम पर डीएम क्यूब मध्ये कधी दिसलं तर डिवाइड कशाने करायचं, त्याला मोलार मासने. क्वेश्चन नंबर 32. करेक्ट. कॅल्क्युलेट द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ Pb+2. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Pb+2 फाइंड करायचंय आपल्याला. इफ द सोल्युशन ऑफ PbS कंटेनिंग एवढं मोल पर डीएम क्यूब ऑफ सल्फाइड आयन्स. सल्फाइड म्हणजे काय, S⁻². त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय 1 × 10⁻⁻11 गिवन KSP ऑफ PbS इज 8 × 10⁻⁻28. सोल्युबिलिटी प्रोडक्ट ही कॉन्सेप्ट एक स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट साठी असते, म्हणजे असे सॉल्ट की जे थोडेसेच फक्त विरघळतात. त्याच कॅटेगरीमध्ये येतो आपला PbS. त्यांनी दिला इकडे PbS. सो तो सॉलिड स्टेट मध्ये असणार, थोडासाच विरघळतोय, म्हणजे उरलेला सगळा कुठल्या स्टेट मध्ये, सॉलिड. पण जो थोडासा विरघळतोय तो कसं लिहिणार आपण, विरघळलेला असतो तो Pb+2 ऍक्वियस प्लस S⁻² ऍक्वियस. तुम्हाला माहिती आहे का आपण हे कसं सॉल्व्ह करत असतो बोर्डसाठी. टाइम इक्वल्स टू 0 ला जर मी हा 1 मोल दिलाय, तर टाइम 0 असल्यामुळे अजून प्रोसेस चालूच नाही झाली, तर तुम्ही PbS जेवढा घेतलाय तेवढाच राहणार, म्हणजेच किती, 1 घ्या नाही तर C घ्या. पण इकडे तो त्याच्या आयन्स मध्ये तुटला नसणार. पण जर तुम्ही इक्विलिब्रियम ह्या टाइमला आला तर त्या 1 मधून काही ना काहीतरी डिझॉल्व्ह झाला असणार, सोल्युबल झाला असणार. किती सोल्युबल झाले तेवढे इकडे गेलं असणार, 1 - S, आणि जे कमी झाले ते कुठे गेलं, प्रोडक्ट साइडला. म्हणून हे एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाहीये तुम्हाला, पण डेरिव्हेशन मधून आपल्याला समजलेलं की KSP इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ, कोणाचं प्रोडक्ट, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे तुमचे आयन्स, प्रोडक्ट ऑफ आयन्स. कोणते आयन देईल रे तो, एक देईल Pb+2 आणि एक देईल S-2. सो हे सुद्धा इक्वेशन आलेलं KSPचं. म्हणून त्यातूनच त्यांनी मला काय विचारलेलं आहे की S चं कॉन्सन्ट्रेशन एवढं आहे, तर Pb+2चं काय आणि KSP ची व्हॅल्यू दिली. सो हे सगळ्यात सिंपल इक्वेशन आहे KSPचं. इट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ इट्स कॅटायन अँड आयनिक कॉन्सन्ट्रेशन. सो KSP दिलेलं आहे 8 × 10⁻⁻28. करेक्ट ना, हा, इज इक्वल्स टू Pb+2 फाइंड करायचंय, त्याला मी X म्हणते, किंवा X म्हणण्यापेक्षा आपण त्याला आहे तसं लिहूया. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Pb+2 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ S⁻² किती दिलेलं आहे, 10⁻⁻11. देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Pb+2 इज इक्वल्स टू 8 × 10⁻⁻28 अपॉन 10⁻⁻11. वरती जाऊन 8 × 10⁻⁻28 प्लस 11. आन्सर 8 नीच चालू होणार आहे. असे दोन ऑप्शन आहेत. पॉवर कॅल्क्युलेशन किती येईल हे, 28 - 1 म्हणजे 7, 1 -17. सो आन्सर आहे 8 × 10⁻⁻17. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. चला आपण जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर कितवा होता, 33. क्वेश्चन नंबर 33. The solubility product of sparingly soluble salt AB2 is this. KSP दिलेलं आहे, सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजेच KSP दिलेलं आहे. कॅल्क्युलेट इट्स सोल्युबिलिटी, S काढायचंय कशामध्ये, मोल पर डीएम क्यूब ऍट सेम टेम्परेचर.
AB2 आहे म्हणजेच केटायन एक आहे, एनायन 2 आहेत. AB2 बघून समजतं ना. मग सांगा केएसपीचे इक्वेशन काय लिहिणार आपण? केएसपी इज इक्वल्स टू 4s चा क्यूब. केएसपी फाइंड करायचंय 4 इंटू एस किती दिलेलं आहे आपल्याला? नाही, कॅल्क्युलेट एस म्हटलेत. केएसपी दिलेलं आहे ते 2.56 इंटू 10 की पॉवर -10 डिवाइड बाय 4 करा, एस चा क्यूब भेटेल 2.56 इंटू 10 रेज टू -10 डिवाइडेड बाय 4. स्टार्ट करा. 0. हे किती येणार? 4 4 चा 16, 4 5 चा 20, 4 6 चा 24, एक उरलं. 4 4 चा 16 इंटू 10 ची पॉवर -10. आपल्याला क्यूब रूट काढायचंय. सो पॉवर अशी पाहिजे की जी 3 ने डिवाइड होते. सो एस चा क्यूब इज इक्वल्स टू 64 करते मी याला, इंटू 10 ची पॉवर काय होईल? मायनस, ऑलरेडी 10 आहे, अगेन -2, 12. एस इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 64 इंटू 10 रेज टू -12. एस इज इक्वल्स टू, याला आपण कसं लिहू शकतो? 64 ला तो एक परफेक्ट स्क्वेअर आहे का कोणाचा? क्यूब रूट हवाय आपल्याला. तर मी असंही लिहू शकते 8 इंटू 8, 8 चा 64, मग मला समजेल की तो 2 चा आहे ते, इंटू 10 ची पॉवर -12. दॅट इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 8 इज 2 इंटू क्यूब रूट ऑफ 8 परत 2 इंटू 10 ची पॉवर -12 चे किती असणार आहे? 10 ची पॉवर -6, दॅट इज 4 इंटू 10 ची पॉवर -6. आठवत नसेल तर असंही करू शकताय. सो आन्सर येणार आहे 4 इंटू 10 ची पॉवर -6. कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकलेलं आहे. क्यूब रूट आहे तर 10 ची पॉवर -12/3 करायला पाहिजे ना. इथे क्यूब रूट साठी काय करतो आपण? डिवायडेड बाय 3. सो हे होणार -4. इथे चुकलेलं. 4 इंटू 10 ची पॉवर -4. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. ओके, चला क्वेश्चन नंबर 34. द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ AgBr इज, केएसपी ची व्हॅल्यू दिलेली आहे 4.9. काय घेऊया? 5 घेऊया डायरेक्टली. 5 इंटू 10 ची पॉवर -13. ऍट अ सर्टन टेम्परेचर कॅल्क्युलेट इट्स सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी काय असेल? AgBr आहे म्हणजे 1:1. 1:1 असेल तर केएसपी इज इक्वल्स टू एस चा स्क्वेअर. फाइंड करायचंय एस. सो अंडर रूट ऑफ केएसपी दॅट इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ केएसपी ची व्हॅल्यू 4.9 इंटू 10 ची पॉवर -13 म्हणजेच 49 इंटू 10 ची पॉवर -14. बहुतेक हा क्वेश्चन सॉल्व्ह झालाय आधीच. 7 इंटू 10 ची पॉवर -7. 7 इंटू 10 ची पॉवर -7. कुठलं ऑप्शन टिक करणार आपण? ऑप्शन नंबर सी. मी इथे अप्रॉक्स केलं बट मला कळालं की रूट काढायचे म्हणून मी परत हीच व्हॅल्यू घेतली. त्यामुळे ती पण तुम्ही सायमल्टेनियसली चेंज करू शकताय. 34 क्वेश्चन झालेले आहेत. आता जे नेक्स्ट क्वेश्चन आहेत, क्वेश्चन नंबर 35 पासून पुढे, ते तुम्हाला तरच समजतील जर तुम्ही माझा वन शॉटचा पहिल्या 2 स्लाइड्स बघितल्या असतील. त्या वन शॉटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते. 2 पार्ट मध्ये. पहिला पार्ट अर्धा तासामध्ये कट झालेला ड्यू टू सम टेक्निकल इश्यू. सो सेकंड पार्ट आहे. पण पहिल्या पार्ट मध्ये जेवढं शिकवलंय इथून खालचे सगळे एमसीक्यू सॉल्व्ह होतात. पण एकदा आपण फास्ट करू. विच ऑफ द फॉलोइंग, थेरॉटिकल क्वेश्चन आहेत. विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट टर्न्स रेड लिटमस ब्ल्यू. सॉल्ट 4 टाइपचे आहेत आणि त्या 4 मध्ये असं कुठला सॉल्ट आहे म्हणतात दॅट टर्न्स रेड लिटमस ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे बेस लक्षात ठेवायचा. कोणता सॉल्ट आहे की जो बेसिक इन नेचर आहे. मला याच्यामध्ये दिसतंय के आलाय KOH कडून आणि HCN कडून सायनाइड आला असणार आहे. सो तो स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड कडून आलाय, तर हाच आपला आन्सर आहे. बघा KCN दिलाय तुम्हाला, तर KCN कुठल्या 2 सॉल्ट पासून बनला असणार आहे? कुठल्या 2 ऍसिड बेस पासून बनला असणार आहे? एक साइडला के लिहायचं आणि एक साइडला CN. के प्लस ला लावायचं OH मायनस आणि CN ला काय लावणार मग तुम्ही H प्लस. हा आहे तुमचा KOH स्ट्रॉंग बेस आणि HCN काय असतं रे? वीक ऍसिड. जो स्ट्रॉंग आहे त्याच्या सारखं नेचर असतं सॉल्टचं. सो KCN इज बेसिक इन नेचर आणि म्हणून इट टर्न्स रेड लिटमस ब्ल्यू. नेक्स्ट क्वेश्चन 36.
क्वेश्चन नंबर 36. सॉल्ट इज नॉट हायड्रोलाइज्ड इन वॉटर. नॉट हायड्रोलाइज्ड असा सॉल्ट की जो स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून बनलाय. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस कोण दिसतंय? KNO3, KOH स्ट्रॉंग बेस, HNO3 स्ट्रॉंग ऍसिड. ऑप्शन नंबर सी. मला सगळे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस पार्ट आहेत, सो ऑप्शन बघून समजतंय. तुम्हाला पाठ करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. क्वेश्चन नंबर 37. विच अमंग द फॉलोइंग सॉल्ट फ्रॉम फॉर्म्स बेसिक सोल्युशन. परत बेसिक विचारलं, मग बेसिक कोण असेल? पहिला बघूया. हा वीक बेस आहे. वीक बेस पासून बेसिक बनणार नाही. हा बघूया स्ट्रॉंग बेस आहे, पण पुढे स्ट्रॉंग ऍसिड आहे. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस न्यूट्रल. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस नो हायड्रोलायसिस न्यूट्रल. Na2CO3 स्ट्रॉंग बेस कोण आहे? हा स्ट्रॉंग बेस. CO3 H2CO3 वीक ऍसिड, म्हणजे हा बेसिक बनवेल. आणि CuSO4 हा आहे वीक बेस CuOH, आणि हा आहे स्ट्रॉंग ऍसिड. मग हा तर झाला असता ऍसिडिक इन नेचर. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 38. विच अमंग द फॉलोइंग सॉल्ट फॉर्म्स बेसिक. परत बेसिक विचारलं. बेसिक साठी तो स्ट्रॉंग बेस पासून बनला पाहिजे, किंवा तो वीक ऍसिड वीक बेसचं एक्झाम्पल पाहिजे. वीक ऍसिड प्लस वीक बेस. पण वीक ऍसिड वीक बेस मध्ये 3 कहाणी आहेत. आता आलं लक्षात म्हणून सांगते. K इक्वल्स टू KB, K ग्रेटर दॅन KB, KB ग्रेटर दॅन K. एक्झाम्पल लक्षात ठेवा. जे आपण पाठ केलेलं एक्झाम्पल आहे CH3CONH4, तो असतो न्यूट्रल सॉल्ट, कारण तिकडे K इक्वल्स टू KB असतं. ज्या अमोनिया सोबत फ्लोरीन येतो, एक्सप्लोजिव्ह देतो ना फ्लोरीन, म्हणून लक्षात ठेवायचं तो असतो ऍसिडिक. आणि ज्या अमोनियम सोबत सायनाइड येतो, नायट्रोजन, बेसिक, म्हणून तो असतो बेसिक इन नेचर. तो वीक ऍसिड वीक बेसचे 3 सॉल्ट आहेत. वीक ऍसिड वीक बेस पासून बनलेले 3 सॉल्ट आहेत, पण एक न्यूट्रल आहे, एक ऍसिडिक आहे, एक बेसिक आहे. मग पहिला मला बेसिक विचारलंय, तर मी बघते NH4CN ऑप्शन मध्ये कुठे दिलाय का? NH4F दिलाय नाही, मला NH4CN पाहिजे. तो नाहीये, तर बाकीच्या तिन्हीत मी शोधते की असं कोण आहे की जो स्ट्रॉंग बेस KOH वीक ऍसिड HCN पासून बनलाय. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 39. विच अमंग द फॉलोइंग सॉल्ट टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. रेड म्हणजे ऍसिडिक. कोण ऍसिडिक असणार आहे रे? जो स्ट्रॉंग ऍसिड पासून बनलाय. HCN वीक ऍसिड आहे. NO3 स्ट्रॉंग ऍसिड आहे, पण सोबत स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस न्यूट्रलायझेशन, नो हायड्रोलायसिस. Na2CO3 CO3 म्हणजे वीक ऍसिड. CuCl Cl कुणाकडून आला असणार? HCl. आणि CuOH ट्वाइस हा असणार, कारण HCl एक स्ट्रॉंग ऍसिड आहे जे की आलंय वीक बेस सोबत. अँड एंड ऑफ द स्लाइड. सो टोटल 39 क्वेश्चन्स आपण केलेत. तसं बघायला गेलं तर 40च होतील. एक क्वेश्चन रिपीट होता. 2025 चे सगळ्या शिफ्टचे मिळून 39 to 40 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेत. विदाउट वेस्टिंग टाइम हा पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये कुठेही तुम्हाला वाटलं असेल की ही कॉन्सेप्ट मला माहिती नव्हती, कुठून आलं हेंडरसन हेसलबाल्च इक्वेशन, तर बफर मधून आलं. तर बफर तुम्हाला पूर्ण माहित पाहिजे. 2 टाईपचे आहेत, ऍसिडिक बेसिक. ऍप्लिकेशन, गॅस्ट्रिक ज्यूसचा पीएच किती असतो? 2. आपल्या ब्लड मधले कोणता बफर आहे? बायकार्बोनेट बफर, HCO3- प्लस H2CO3. यासारख्या अनेक थेरॉटिकल कॉन्सेप्ट या तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली आहे, त्या वन शॉट मध्ये शिकवलेल्या आहेत. खूप डिटेलमध्ये लेक्चर्स आहेत, सो तुम्हाला ते बघण्याची गरज आहे. आणि जो आपला वीकनेस होता 2025 चे PYQ, ते पण आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आणि अजून एक सुंदर क्वेश्चन जो तुम्हाला बघायला भेटतो तो स्टेट बोर्डच्या बुकमध्ये. स्टेट बोर्डची जर तुम्ही टेक्स्ट बुक ओपन केली तर अगदी त्यातला पहिलाच MCQ आहे बघा, MCQ नंबर 1. तो तुम्हाला सॉल्व्ह होतोय का बघायचंय, कारण त्याच्यामध्ये मिक्सचर्स वरती बेस्ड क्वेश्चन आहेत. कशावरती बेस्ड क्वेश्चन आहेत? मिक्सचर वरती. तर ते मिक्सचर वरती बेस्ड क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि जर तुम्हाला ते क्वेश्चन जमले नाहीत, कुठला क्वेश्चन? स्टेट बोर्डचं जे आपलं टेक्स्ट बुक आहे त्यामध्ये MCQ नंबर 1 जे की मिक्सचर वर बेस्ड आहे,
जमले तर वेल अँड गुड, नाही जमले तर कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायचंय. तर एक छोटासा 7 मिनिटचा व्हिडिओ बनवून आपण तुम्हाला त्या टाईपचे क्वेश्चन्स एक्सप्लेन करू. 7 to 10 मिनिट्स मॅक्सिमम जाईल. एखाद 2 क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि मिक्सचरचा तो पण पार्ट आपण कव्हर करू. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, थँक यू सो मच.